फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय? जर मला 3 लाख रुपये दर महिन्याला पाहिजे बसून काही न करता, तर माझ्याकडे अराउंड 6 कोटी असले पाहिजे. तर बरेच जण सॅलरीवर आपलं दैनंदिन खर्च भागवत असतात आणि त्यांना 6 कोटीचा कॉर्पोरेट 20 वर्षात उभा करायचा आहे. तर कधी कधी अशी पण केस असू शकते की मे बी त्यांचा पॅकेज पण तेवढं नसेल. अरे 6 कोटी सोड 10 कोटी पण होतात. मी सिम्पल फॉर्म्युला देतो. तो 30च्या एजपर्यंत जर तो 15,000ची SIP नाही करू शकत, तर त्यांनी पहिला स्वतःवर फोकस केला पाहिजे. आता मी याला गहू काही देऊ नाही शकत, म्हणजे पेरिशिबल आयटम आहे, ते खराब होणार. मग काय देणार? सोनं चांदी द्यायचं का? तर पुढच्या याच्या आयुष्यामध्ये अडी अडचणीला याला कामाला येऊ शकते. याला शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्यामागे हा विचार, हा लॉजिक होता. आणि तुम्ही बघा, गुजराती मारवाडी भरपूर पैसे कमवत आहेत. आपला महाराष्ट्रीयन माणूस या मागे खूप मागे. याला कारण काय असू शकतं सर? ह्याच्यामध्ये मराठी माणूस मेलेला आहे. लोक काय म्हणतील? अहो, ते तुम्हाला जेवायला घालायला येणार आहेत का? ते तुम्हाला ते तुमची मदत करणार आहेत का? आणि मी लोकांबद्दल काय विचार करू की आता समजा मला गाडी घ्यायची आहे. आता माझ्या गाडी 10 ते 15 लाखामध्ये माझं काम होऊन जातं. पण पार्किंगमध्ये माझ्या शेजाऱ्याची 30 लाखाची गाडी आहे. आपल्याला 40ची तरी घेतली पाहिजे. ट्रॅव्हलिंग तेच करायचं, अपडाऊन तेवढंच करायचं आहे. मग त्याची जळवण्यासाठी मी काय करतो? गाडी घेतो, तो जळतो. 2-3 महिन्यानंतर त्याच्यासाठी पण गाडी जुनी झाली नाही, तुमच्यासाठी तो पण नाही बघत आणि गाडी तुमच्या, पण तुमचा पॉकेट पुढच्या 5 वर्षापर्यंत जळतोय ना EMI नी. लोकांना माहितीच नाही फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे. 20 लाख रुपये आले. आता पुण्यामध्ये बघा ना, जो काय करतो तो जी जमीन आहे, ज्याला आपण आज सोनं बोलतो, तो जमीन विकतो आणि काय करतोय? फॉर्च्युनर घेतो. फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे? पण ज्यांची पण सॅलरी 25,000च्या खालती आहे, त्या लोकांनी इन्व्हेस्टिंगचं सोडून द्या, स्किलवर फोकस. FNA वर काय तुमचं मत आहे सर? अजिबात करू नका, सुसायडल आहे. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत वेल्थ क्राफ्ट या कंपनीचे फाउंडर केतन माळी सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास, सर NISM सर्टिफाईड रिसर्च ॲनालिस्ट आहेत. सर एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत आणि आज 10,000पेक्षा जास्त लोकांना सर फायनान्शियल गायडन्स करत आहेत. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण सरांकडून बेसिक फायनान्सविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस, कसे आहात? एकदम फंटॅस्टिक. येस सर, तुम्ही एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहात आणि बऱ्याचदा आपण इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर वेगळे रील्स पाहतो की तुम्ही ही अमाऊंट एवढ्या वर्षासाठी इन्व्हेस्ट करा आणि इतक्या वर्षानंतर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील. तर ते कितपत शक्य आहे किंवा कितपत प्रॅक्टिकल आहे? 100% प्रॅक्टिकल आहे. लोक पैसे बनवत आहेत. फक्त एक महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, लोकांमध्ये पेशन्स नाही आहे. लोकांना फटाफट पैसे पाहिजे आणि त्यामुळे ती लोक काय करतात? अशा मार्गाला लागतात जिकडे त्यांचा खूप मोठा लॉस होतो. तर डेफिनेटली पैसे बनतात, पण मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसे बनवायचे तर वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली ह्या लॉजिकच्या विरोधात लोक जातात. म्हणजे लोकांना काय असतं, जो पण पहिला जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये येतो ना, त्याचा एकच ऑब्जेक्टिव्ह असतो की फटाफट पैसे कशी बनणार. हो, कारण की त्याला तसंच पाहिलं गेलं आतापर्यंत. आणि एक्झॅक्टली हे स्टॉक मार्केट ह्याच्या विरुद्धात काम करतं. म्हणजे तुम्हाला पैसे बनतात पण वेळ लागतात आणि जेव्हा वेळ देतो तेव्हा भरपूर पैसे बनतात. आपण फायनान्शियल फ्रीडम ही टर्म ऐकतो सर, की फायनान्शियली तुम्ही फ्री व्हा, म्हणजे तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करू शकाल. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय? तुमच्या दृष्टिकोनातून तो टर्म कसा डिफाईन कराल? खूप चांगला प्रश्न विचारला. लोकांना वाटतं की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काम सोडून घरी बसायचं. द वे आय लुक ॲट फायनान्शियल फ्रीडम इज की मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे. कारण सर्व लोक स्ट्रगल करतात, सर्वांचे एक चांगली लाईफस्टाईल नसते, तर खूप लोकांवर जबाबदारी असतात आणि खूप साऱ्या इच्छा राहून जातात. फिनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? का मला जे करायचं आहे मी करू शकतो. अल्टिमेटली आपण जर या पृथ्वीवर आलो तर आपला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे. मला सर्टन गोष्टी करायच्या आहेत. पैसे कमवणे हा फक्त ऑब्जेक्टिव्ह नाही होऊ शकत. दॅट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. बरोबर आहे ना? त्याच्याबरोबर मला गार्डनिंग करायची आहे, मला फिरायचे आहे, खूप सारे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि लोक फक्त पैसे कमवण्यामधले गुंतले. आता लोकांना वाटतं रिटायरमेंट म्हणजे सर्व काम सोडून घरी बसायचं. आता खूप लोक बोलतात फिनान्शियल फ्रीडम घ्या. मला प्रॉब्लेम आहे की फिनान्शियल फ्रीडम घेऊन तुम्ही नंतर करणार काय? घरी बसून काय मच्छी मारणार का? काय करणार? किती दिवस फ्री राहणार तुम्ही? किती TV बघणार? किती सिरियल्स बघणार? तर मला माझ्या टर्म्सवर जगणं आहे. म्हणजे आता समजा मला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे, तर आता मला जर कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे तर पैशांचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मग माझ्या घराचा खर्च किती आहे? 50,000 रुपये. तर मी काहीतरी अशी फिनान्सची सिस्टम केली पाहिजे जिकडून मला दर महिन्याला 50,000 रुपये येणार.
मग जेव्हा तुमच्या खिशात 50,000 रुपये येणार तर तुम्हाला टेन्शन नसणार की माझं घर कसं चालणार. बरोबर. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जो तुमची आवड असणार ती तुम्ही परस्यू करू शकता. मला गार्डनिंग करायचं आहे, मला फिरायचं आहे, तर ते सर्व करणं म्हणजे फिनान्शियल फ्रीडम. म्हणजे मी जो माझा ऑब्जेक्टिव्ह आहे या पृथ्वीवर येण्याचा तो फुलफिल झाला पाहिजे. बरोबर. मग फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यासाठी लागणारी अमाऊंट ही व्हॅरी करू शकते. 100% तुमची आजची गरज किती आहे. आता कोणाचं घर 50,000 चालत असणार तर कोणाला 2 लाख सुद्धा कमी पडत असणार. मग त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो. आता समजा तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला आता 1 लाख रुपये लागतं. आता 20 वर्षाच्या नंतर जर तुम्हाला रिटायरमेंट घ्यायचं आहे, अज्युमिंग की हाच तुमचा घरचा खर्च राहणार आहे, तर 1 लाखाचा इन्फ्लेशन पकडून तुम्हाला मोठी एक 2.5 लाखापर्यंत किंवा 2.5 लाखापर्यंत तुम्हाला दर महिन्याला खर्च लागणार आहे. त्यावेळीच 3 लाख 3.25 लाख राखेल. सॉरी, तर 3.25 लाख दर महिन्याला मला आलं पाहिजे, कारण 6% आपलं इन्फ्लेशन वाढतं, महागाई पण धरली पाहिजे. तर अज्युम करूया की 3 लाख रुपये दर महिन्याला लागणार आहे. आता 3 लाख रुपये जर मला दर महिन्याला पाहिजे तर माझ्याकडे 6 कोटीचा कॉर्पस पाहिजे. जर 6 कोटी केले तर आयुष्यभर मला 3 लाख रुपये मिळत राहणार. म्हणजे माझा ऑब्जेक्टिव्ह काय असणार की जर मला आजचा घरचा खर्च 1 लाख रुपये, तर मी तो कॅल्क्युलेट करणार 6% इन्फ्लेशन प्रमाणे 20-25 वर्ष जेव्हा पण रिटायर व्हायचं आहे, तर समजा 3 लाख रुपये लागतात. तर जर मला 3 लाख रुपये दर महिन्याला पाहिजे बसून काही न करता, तर माझ्याकडे अराउंड 6 कोटी असले पाहिजे. म्हणजे माझा टार्गेट असणार पुढच्या 20 वर्षामध्ये मला 6 कोटीचा कॉर्पस क्रिएट करायचं. मग ते कॉर्पस क्रिएट करण्याची प्रोसेस किंवा काय, बऱ्याच जणांकडे पैसे नसतात, स्ट्रेट बोलतोय, तर बरेच जण सॅलरीवर आपलं दैनंदिन खर्च भागवत असतात आणि त्यांना 6 कोटीचा कॉर्पोरस 20 वर्षात उभा करायचा आहे. तर कधी कधी अशी पण केस असू शकते की मे बी त्यांचा पॅकेज पण तेवढं नसेल, तर त्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे सेव्हिंगसाठी? अरे 6 कोटी सोड, 10 कोटी पण होतात. मी सिम्पल फॉर्म्युला देतो. ही गोष्ट लक्षात ठेव. 15-15-30 15-15-30 15,000ची SIP, 15% रिटर्न दिले 30 वर्षासाठी, तर माझे 10 कोटी होतात. अजून किती पाहिजे तुला? म्हणजे जर तू 30 वर्षात सुरुवात केली तरी तू 60 मध्ये रिटायर होऊ शकतो. आता साहजिक आहे की 15,000 पहिल्याच महिन्यात नाही जमणार, ठीक आहे, पण तो 2-3 हजारापासून चालू करू शकतो, 5-10 हजार. तो आयुष्यभर 15ची तर नाही करणार. म्हणजे जर तुम्ही म्हणजे पुढच्या 30 वर्षामध्ये 15,000ची SIP केली, 15%ने रिटर्न दिली, तर तुमचे 10 कोटी होतात. जर 10 कोटी झाले तर दर महिन्याला तुम्हाला 6 लाख रुपयाची इन्कम येणार. प्रॉब्लेम आपला माइंडसेट बरोबर आहे. आपण काय करतो की अरे 10 कोटी बोलल्यावर आहे ना, मेजर महाराष्ट्रीयन लोक घाबरून जातात. बरोबर. नाही अरे ते होणारच नाही आहे. प्रयत्न तर करा. आता हेच जर तुम्हाला समजा 25 वर्षात करायचं आहे, 25,000ची SIP 25 वर्षासाठी 15%ने रिटर्न दिले तर तुमचे 8 कोटी होतात. ओके. तर 8 कोटी इज ऑल्सो गुड अमाऊंट, राईट? म्हणजे जर तुम्ही 30च्या एजमध्ये स्टार्ट केलं तरी 55 पर्यंत तुम्ही 8 crores बनवताय. तुम्ही जर 30च्या एजमध्ये स्टार्ट केलं, तर मी आता अज्युम करतो कोणी जो पुण्यात राहतो तो 30च्या एजपर्यंत जर तो 15,000ची SIP नाही करू शकत, तर त्यांनी पहिला स्वतःवर फोकस केला पाहिजे. म्हणजे 15,000 तरी गुंतवले पाहिजे ॲट द एज ऑफ 30. बिकॉज आय एम अज्युमिंग तो पहिला एक 6-7 वर्ष स्ट्रगल करतोय. 30 पर्यंत तो 15,000 तरी वाचवलेच पाहिजे. नाही जर वाचवत आहे तर पुढे जाऊन त्याला खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांनी विचार करण्याची गरज आहे. 100% स्वतःला अपग्रेड, त्यांनी स्वतःच्या स्किलवर अपग्रेड केलं पाहिजे. कारण जर 30 मध्ये जर तुम्ही आजच्या स्टेजला 15,000 रुपये नाही वाचू शकत, मग तुम्ही खूप लॅकिंग आहे. आय बी व्हेरी फ्रँक विथ यू. मग तुमचं जेन्युनली पुढे जाऊन स्ट्रगल होणार आहे. कारण जर 30च्या एजमध्ये जर तुम्ही 15,000 सेव्ह नाही करू शकत, मग तुम्ही करोड रुपयाचे स्वप्ने नाही बघितले पाहिजे. म्हणजे बघा, पैसे बनण्यासाठी सर्वात जो महत्त्वाची गोष्ट ॲस्पेक्ट असतो तो तुम्हाला काय वाटतो? पैसे बनण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर काय? माइंडसेट. तुम्हाला सांगू, खूप लोकांना वाटतं की पैसे, ऑफकोर्स माइंडसेट इज अन अम्ब्रेला, म्हणजे अम्ब्रेला आहे, पण जे त्याचे आतले फॅक्टर्स कुठले आहेत? म्हणजे अम्ब्रेला म्हणजे आपला विचार, सोच, तो लागतोच. आतले फॅक्टर्स कुठले आहेत? लोकांना वाटतं पैसे बनवण्यासाठी पैसे लागतात. पैसे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो टाईम. तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो. जर तुम्ही 1 कोटी लावले आणि ते दरवर्षी 15%ने वाढले, तर त्याला डबल व्हायला ना 5 वर्ष लागतात. तर 1 कोटीचे 2 कोटी 5 वर्षांनी होतात. 10 वर्षांनी त्याचे 2चे 4 होतात. 15 वर्षांनी 4चे 8 होतात. आणि 20व्या वर्षी त्याचे 8चे 16 होतात. पहिल्या 5 वर्षामध्ये 1 कोटी क्रिएट झाले. लास्टच्या 5 वर्षात किती झाले? 8 कोटी क्रिएट झाले. टाईम म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये किती कंपाऊंड झाला आणि लास्टच्या 5 वर्षामध्ये किती कंपाऊंड झाला, ह्याला टायमाचा ॲस्पेक्ट आहे. तर टाईम खूप महत्त्वाचा आहे.
तर तुमच्याकडे 500, 1000, 2, 3000 जेवढे असणार सेव्हिंग करा आणि इन्व्हेस्ट करा. सेव्हिंग करून तुमचे पैसे वाढणार नाहीये. लोकांना वाटतात आम्ही सेव्ह म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे गुजराती आणि महाराष्ट्रीयनमध्ये. आपण आहे ना सेव्हिंग करतो, पैसे लावायला घाबरतो. जोपर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी पैसे लावणार नाही तुमचे पैसे वाढणार नाही म्हणजे नाही. पैसे लावणं खूप गरजेचं आहे. पैसे जर तुम्ही FD मध्ये टाकता तर तुम्हाला 6% व्याज भेटतो, 6% इन्फ्लेशन आहे, म्हणजे तुमची हाय ती मुद्दल तेवढीच आहे ना. ऍक्च्युअली पैशांमध्ये तुमची भर वाढवते पण महागाई पण तेवढीच वाढते ना. बरोबर. मग तुम्ही पैसे नाही कमवत आहेत. सर तुम्ही पैसे लावायचं म्हणता किंवा SIP करायचं म्हणता तर भरपूर गोष्टी आपल्याकडे मार्केटमध्ये आहेत. स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत किंवा रिअल इस्टेट पण आहे. तर कशामध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे? आता बघा तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न्स कुठे देणार तिकडे तुम्ही पैसे लावणार. सिम्पल आहे. आता जर तुम्ही FD मध्ये लावली तर FD मध्ये तुम्हाला रिटर्न्स किती आहे? 6-7%. इन्फ्लेशन किती आहे? 6%. तेवढंच. म्हणजे तुमचे रिटर्न 0 झाले. प्लस तुम्ही त्याच्यावर टॅक्स देणार. आता जर तुम्ही 30%च्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आला तर बेसिकली तुम्ही नेगेटिव्ह मध्ये इन्फ्लेशनला पकडून म्हणजे तुमच्या खिशातनं पैसे चालले. सेकंड आहे रिअल इस्टेट. आता आपण जिकडे इकडे बसलोय समजा मी इकडे 1 कोटी लावले तर 20 वर्षांनी ह्याची व्हॅल्यू किती होणार सांगू शकत नाही. अंदाजे तरी 5 कोटी 6 कोटी 16 कोटी होतील का? आताच तुम्हाला मी 16 कोटीचं कॅल्क्युलेशन दाखवलं. 20 वर्षात बरोबर 15% वाढलं तर दर 5 वर्षात तुम्ही डबल करताय. आता मी जिकडे मुंबईमध्ये राहत होतो तर माझा फ्लॅट होता. आता मी 1 BHK मधून 4 BHK मध्ये गेलो तर माझी आई बोलत होती राहून दे फ्लॅट भाडं येणार. तर 80 लाखाचा फ्लॅट होता. तर आईला बोललो आई डबल व्हायला किती वेळ लागेल? आई बोलली 15 वर्ष लागतील. तर मी बोला आई डबल व्हायला 15 वर्ष लागतील. आता हेच जर मी डबल म्हणजे किती होतील? 80चे किती होतील? 160 होतील, 170 होतील, 2 कोटी होतील, 2.25 कोटी होतील. हेच 14-15% माझे 5.5-6 कोटी होतात. मी जास्त पण नाही बोलत आहे. मग मी काय रिअल इस्टेटमध्ये? रिअल इस्टेट बघा, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट कधी पहिली गोष्ट ना रिअल इस्टेटचं लोक लॉजिकच चुकीचं लावतात. रिअल इस्टेट इज व्हेरी गुड वेन इट कम्स टू कन्झम्पशन. म्हणजे तुम्ही तिकडे राहताय, स्वतःचं घर असलंच पाहिजे. कारण ते घर नसतं, ते इमोशन्स असतात. बरोबर. आपण तिकडे राहतो, आपले चांगले दिवस, वाईट दिवस, होली, दिवाळी सर्व आपण तिकडे स्पेंड करतो, राईट. तर घर हे इमोशन आहे, घर राहण्यासाठी आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी जे घर नाही, मग जेव्हा तुम्ही घरामध्ये पैसे लावताना ते रेंट नाही देता तर ती मला वाटत नाही फार चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. आता समजा मी इकडे 1 कोटीचं घर घेतलं तर मला रेंट किती येणार? 5-6% तरी. म्हणजे किती येणार तरी? 1 कोटी जर इकडे असलं तर किती रेंट येणार मला? 40-50 हजार रुपये. 40-50. मला हेच SWP मध्ये दर महिन्याला 60,000 रुपये येणार. त्याच्यामध्ये ब्रोकरची झंझट नाही आहे, टॅक्सचा लफडा नाही आहे, प्लस टेनंट सोडून जाणार, मेंटेनन्स नाही करायचं आहे. तर आय एम लुकिंग वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट इज नॉट दॅट गुड इन्व्हेस्टमेंट. बट जर तुम्ही तेच कन्झम्पशनसाठी बोललं तर इट इज व्हेरी गुड. तर लोकांना डिफरन्स समजला पाहिजे. रिअल इस्टेट कन्झम्पशन कशासाठी आहे आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोघांमध्ये फरक आहे. जर तुम्ही राहता तर ऑफकोर्स घर घ्या, पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्ही मग लॉजिक लावा. कन्झम्पशन म्हणजे यूज झाला पाहिजे. यूज स्वतःचा मी राहतो तिकडे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तुम्ही भाड्याने देताय, तुम्ही तिकडे रिटर्न्स एक्सपेक्ट करता. मग जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी लावता तुमचा पहिला ऑब्जेक्टिव्ह काय? किती वाढणार आणि किती भाडं येणार, रिटर्न बघताय ना. मग तुम्ही कुठल्याही लॉजिकमध्ये रिअल इस्टेटला डिफेंड नाही करू शकत. बघा एक टाइम असा होता मुंबईमध्ये 2003 ते 2012-13 जिकडे रिअल इस्टेट खूप वेगाने गेले. आताच परवा एका CAने पोस्ट टाकली, त्यांनी मुंबईमध्ये 5 कोटीचा 2 BHK फ्लॅट घेतलेला नरिमन पॉईंट साईडला. त्याच्या वडिलांनी 7 वर्षांनी तो परत 5 कोटीलाच विकला. म्हणजे 0% अप्रिशिएशन. आता समजा जे ग्रोईंग सिटीज आहे लाईक पुणे, तुम्हाला तिकडे अप्रिशिएशन भेटतं, पण मुंबईमध्ये आता जर तुम्हाला नवी मुंबई जिकडे एअरपोर्ट झाला तिकडे अप्रिशिएशन मिळणार. पण जर तुम्ही प्रॉपर मुंबईमध्ये गेला तर हार्डली एनी ग्रोथ आहे. आता माझ्या मित्रांनी फ्लॅट घेतला, हा जो इकडे बसला आहे, ह्यानी 1 कोटी 5 का 1 कोटी 10 लाखाला फ्लॅट घेतला, बोलला आज भी उतनाही कॉस्ट आहे. ठाणा हिरानंदिनीमध्ये राहतो तो. ओके. तर जिकडे ग्रोथ आहे तिकडे आहे. पण ओव्हरऑल जेव्हा तुम्ही बघता 20-30 वर्षासाठी तुम्ही पैसे लावता तर तुम्ही ग्रोथ बघता. आणि तुम्हाला माहिती आहे लोकांनी कधीही सोन्या किंवा रिअल इस्टेटमध्ये लॉस नाही केला. तुम्हाला माहिती आहे का? खास रिटर्न्स नाही दिलेत रिअल इस्टेटनी तरी लोकांनी लॉस नाही केला. कारण कधी जो विकतो ना, रिअल इस्टेट विकत घेतो ना, तो ह्या ऑब्जेक्टिव्हने काय तो 20 साल तक बेचना ही नाही, म्हणून तो कधी चेकच नाही करत. आता किती लोकांनी सोन्यामध्ये लॉस केलेला नाही. ज्या लोकांनी 1.90ला घेतला तो पण आम्हाला नाही आहे का 5 साल के बाद. निश्चिंत
ऍक्च्युली लोक ना ॲटिट्यूडमुळे पैसे कमवतात. त्या ॲसेट लोकांना काय वाटतं, आता बघा लोक काय बोलतात, अरे सोन्यामध्ये कधीच लॉस नाही झाला, रिअल एस्टेटमध्ये कधीच लॉस नाही झाला. ऍक्च्युली त्या सायकलमध्ये त्या लोकांनी लॉस केलेला आहे, पण त्याचा ॲटिट्यूड काय होता, मला विकायचंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी लॉस नाही केलं. लोक ह्या गोष्टींवर फोकस नाही करत आहेत. लोक काय बोलतात, अरे सोन्यामध्ये कधीच लॉस नाही होत. अहो तुम्ही विकला, आता ज्यांनी 1.90 घेतला आणि आज तो विकणार, तो लॉसमध्ये आहे ना 50,000. पण नाही विकणार. ॲटिट्यूड आहे. बघा आपल्या पूर्वजांना खूप हुशार होते, त्यांना तेव्हा माहिती होतं की इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं काय आहे. समजा आता एक जेव्हा पण कोण जन्माला यायचं, आपण सोन्याचं काहीतरी देतो ना, का द्यायचो आपण, लॉजिक होती की आता मी याला गहू काही देऊ नाही शकत, म्हणजे पेरिशिबल आयटम आहे, ते खराब होणार. मग काय देणार, सोनं चांदी द्यायचं का, तर पुढच्या याच्या आयुष्यामध्ये अडी अडचणीला याला कामाला येऊ शकते, याला शिक्षण घ्यायचं असेल, हा लॉजिक होता. म्हणून होतं लहान मुलाला का सोनं दिलं पाहिजे, त्याच्यात लॉजिक नाही आहे ना. पण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, हा पुढे तुला कामाला नाही, ह्याची प्राइस वाढणार आहे, ते त्यांचा विजन होता. पण आपला विजन नाही. आता अजून पण सुद्धा आपण आज सोन्यामध्ये अडकलोय. सोनं चांगलं आहे, प्रोपोर्शन मध्ये असलं पाहिजे, पण सर्वच नाही ना. बरोबर. आपलं ग्रोथ पाहिजे. वेन यू आर टॉकिंग अबाउट इन्व्हेस्टमेंट, इट इज अबाउट ग्रोथ. हा जेव्हा तुम्ही सोनं घालण्यासाठी घालता तर तो भाग वेगळा झाला. आता घर राहण्यासाठी घेता तर तो भाग वेगळा, आणि 100% असलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघता तर तुम्ही काय बोलणार, रिटर्न्स घ्या. आता तुम्ही कुठेही समजा तुम्ही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट करता, तर तुम्ही भाडे चेक करणार ना, किती टक्के रेंटल यील्ड आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही काय बघता, रेंटल यील्ड्स बघताय ना. मग लोकांना लॉजिकच नाही आहे. म्हणजे रिअल एस्टेट बघा, मोठी जर तुम्हाला 12% रिटर्न्स भेटले ना, दर 6 ते 7 वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये तुमचा पैसा डबल होतो. हे गव्हर्नमेंट सांगते. म्हणजे 12.68 तर एमफी स्वतः बोलते. ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला 12.68% रिटर्न्स मिळून जातात. 6 ते 7 वर्षांमध्ये पैसा डबल होतो. मग मी काय हेडेक यूज करू. फक्त कोणाला थांबण्यासाठी कोण रेडी नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही बघा, गुजराती मारवाडी भरपूर पैसे कमवत आहेत. आपला महाराष्ट्रीयन माणूस या मागे खूप मागे आहे. ह्याला कारण काय असू शकतं सर? हिंमत नाही, अपब्रिंगिंग नाही आहे तशी. आपल्याला नेहमी सायकॉलॉजी आहे की यार तुम्ही चांगला जॉब केला पाहिजे का, चांगल्या IT कंपनीमध्ये जॉब केला पाहिजे. म्हणजे तू अमेरिकेला गेला तरी तू जॉबच केला पाहिजे, पण पुण्यामध्ये कोणी बिझनेस नाही केला पाहिजे. आपली अपब्रिंगिंग तशी झालेली आहे. त्याच्यामुळे आपण फाईन ट्यून कसं आहे आयुष्यभर, की जॉब करायचं आहे, लग्न करायचं आहे, स्वतःचं घर घ्यायचं आहे, EMI घेऊन म्हणजे लोन घ्यायचं आणि घर घ्यायचं आहे, मग ते लोन क्लिअर करायचं आणि मग परत घर घ्यायचं, परत लोन घ्यायचं आहे. आपण त्याच आहे रॅट रेस. पण तो गुजराती मारवाडी तो ना धंदे में पैसा लगाना आहे. त्याचा ॲटिट्यूड काय, लहानपणापासून त्यांनी वडिलांना बिझनेस करताना बघितला आहे. त्याच्या वडील दुकानावर होते छोटा मोठा, पण त्यांनी फक्त आयुष्यभर धंदा बघितला आहे. मग तो काय लॉजिक घेऊन मोठा होता की मेरे को भी यही करना है, धंदा करना है. तो पैसे लावायला घाबरत नाही कधी. आपण पैसे लावायला खूप घाबरतो. म्हणून आपण FD, रिअल एस्टेट, सेफर इन्व्हेस्टमेंट बघतो. रिअल एस्टेट इज ऑलवेज कन्सिडर्ड सेफ, बिकॉज त्यांना काय वाटतं माहिती आहे, अरे हे ना 4 भिंती आहेत, माझी नेम प्लेट आहे, हे माझं आहे. सो आपण नेहमी आहे ना सेफर इन्व्हेस्टमेंट बघतो, आणि जेवढी तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट बघणार तेवढे तुमचे रिटर्न्स नाही बनणार. म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, गोल्ड, सिल्वर याबरोबरच क्रिप्टो नवीन एक ऑप्शन आला आहे. तर क्रिप्टोवर तुमचे काय व्ह्यूज आहेत? आय एम व्हेरी स्केप्टिकल अबाउट क्रिप्टो. मला काही माहिती नाही, माझा 1ही रुपया क्रिप्टोमध्ये नाही. इनफॅक्ट कालच न्यूज होती की ब्लॅक रॉकनी खूप सारे क्रिप्टो सेलिंग केले. जर तुम्ही क्रिप्टो बघितलं तर ऑलमोस्ट 45-46% डाऊन. आणि प्लस इट इज रेग्युलेटेड नाही. बघा, म्युच्युअल फंडमध्ये उद्या काही प्रॉब्लेम झाला, गव्हर्नमेंट इंटरव्हीन करू शकते. रेग्युलेशन्स आहेत, तुम्हाला याप्रमाणेच वागायचं आहे. तुम्ही स्वतःचे कुठलेही डिसिजन नाही घेऊ शकत. रेग्युलेशन्स असल्याने काय होतं, तिकडे लॉस व्हायचे चान्सेस कमी होतात. पण क्रिप्टो इज नॉट रेग्युलेटेड. गव्हर्नमेंटच क्लिअर बोलतं आम्ही जबाबदारी नाही घेत. कशाला त्याच्यात जायचं आपल्याला. म्हणजे ऑलरेडी बघा, क्रिप्टो कोणासाठी आहेत, ज्याच्याकडे 1000 करोड आहेत आणि अजून 100 करोड आले, समजत नाही कुठे लावायचे, त्यांच्यासाठी क्रिप्टो आहेत. अरे आपल्याकडे SIP करायलाच पैसे नाहीत, मग आपण का क्रिप्टोबद्दल विचार करायचा. बरोबर. उगाच जिकडे नाही लागले तिकडे कशाला बिबवा लावून घ्यायचा आपण. बरोबर, जखम होणार मग ती. येस. आणि म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताना त्यात पण बरेच ऑप्शन्स असतात, स्मॉल कॅप, लार्ज कॅप. तर तो निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे का एखादा फायनान्शियल ॲडवायझर हायर करून, किंवा त्याच्याकडे आपण म्युच्युअल फंड केले पाहिजे? आता समजा तुम्हाला पोटात दुखते, छातीत दुखते, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने तुम्हाला पहिलं तर गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला काय वाटणार की हार्ट अटॅकचे सिम्पटम्स. छातीत दुखला आणि तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर सर्व इंडिकेशन तुम्हाला हार्ट अटॅकचे देणार. मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय बोलतो, अरे काय नाही रे, गॅस झाले, ही गोळी घे. परत जर ती सिच्युएशन झाली, तुम्ही गोळी घेणार का डॉक्टरकडे जाणार? आता जर तुम्हाला आतमधून भीती वाटली तर आयडियली आपण काय करतो की मी रिस्क नाही घेणार,
म्हणजे जरा जास्त वाटलं तर मी डॉक्टरकडे जाणार. हो. पॉईंट काय की तुम्हाला कधी पण आपण सर्व आपली जर कारमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपण मेकॅनिककडे जातो. आपल्याला अकाउंटिंग फायलिंग करायची असेल तर आपण CA कडे जातो. मग तुम्हाला जिकडे सर्वात जास्त पैसे लावतात तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरकडे काय नाही जात. आता कालच तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. पुण्याचेच क्लायंट होते, ते लक्झमबर्गला आहेत, 2 कपल आहेत, गुजराती कपल आहेत, लक्झमबर्गवर नव्हते. तर मी त्यांना बोललो सर आपने इतना गोल्ड क्यों खरीदा म्युच्युअल फंड में. तो बोलले की त्यांनी स्वतःच बाय केलेलं. मला ये गोल्ड क्यों खरीदा आपने मेरे को पूछना चाहिए था ना. तो बोलता है नहीं मेरे बहन की शादी है ना उसके लिए गोल्ड खरीदा. तो मैंने यार आप मेरे को एक बार फ़ोन करके तो पूछो, आपको गोल्ड खरीदना है तो आप छोटा छोटा 10-10 ग्राम का बिस्किट लो ना. अभी इधर क्या होगा, आप जब इधर बेचोगे तो मोदी जी को टैक्स देना पड़ेगा 12.5 या 20%, जो भी शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म का होगा. क्यों देना, अगर छोटा बिस्किट खरीदते थे तो आपको वैल्यू पूरा मिलता था 24 कैरेट्स का. और पैसा नहीं टूटता था, गवर्नमेंट को टैक्स नहीं देना पड़ता था. तो यार गलती हुआ, मैंने इसीलिए बोलता हूँ फोन करो. छोटे छोटे डिसिशन असतात. आता फालतूमध्ये 12.5% चटका लागणार ना. हो ना. तर फायनान्शियल ॲडवायझर का, आता मार्केट खालती आले, आम्ही क्लायंट लोकांना सांगतो पैसे टाका, हाच टाइम आहे. हिंमत लागते, कोणतरी पुश करायला. ॲडवाईस बाबा तुम्हाला काय वाटतं, सोन्यामध्ये पैसे टाकायचे नाही टाकायचे, कशामध्ये, आपलं असेट अलोकेशन कसं पाहिजे, आपली पोझिशन सायझिंग कशी पाहिजे, आपण म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ कसा बनवला पाहिजे कन्सिडरिंग द सिनारिओ. ह्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर खूप गरजेचं आहे. आणि आहे तर ऑफकोर्स घेतलं पाहिजे ना. सर्व गोष्टी बघा, तुम्ही सर्व गोष्टी नाही करू शकत. बरोबर. तुम्हाला स्पेशलिस्टकडे जायचं. जर जेन्युइनली तुम्हाला, आता यू वॉन्ट बिलीव्ह, जे 1-2 कोटीच्या वरती इन्व्हेस्ट करतात ना ते कंपल्सरीली फायनान्शियल ॲडवायझर थ्रूच जातात. कारण त्यांना माहिती आहे त्यांची अमाऊंट मोठी आहे. दे कांट टेक द रिस्क. कारण तुम्हाला स्वतःवर भरोसा नाही, कारण तो तुमचा मेन प्रोफेशन नाही आहे. तुम्ही किती रिसर्च करणार. बरोबर. सो आयडियली जे पण 50 किंवा 1 कोटीच्या वरती जातात, आयडियली 99% मध्ये त्या लोकांचा फायनान्शियल ॲडवायझर असतो. ज्यांच्याकडे पैसे नसतात ना तेच बिना फायनान्शियल ॲडवायझर. ॲक्च्युली त्यांना सर्वात जास्त गरज आहे. बरोबर. तुम्ही आता बोलताना SWPचा उल्लेख केला, म्हणजे तिथून तुम्ही दर महिन्याला रिटर्न्स किंवा एक अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकता. तर ते काय आहे SWP म्हणजे नेमकं काय? बघा, म्युच्युअल फंडमध्ये 2 कन्सेप्ट आहे. एक आहे SIP, म्हणजे तुम्ही तुमची वेल्थ क्रिएट करता. हो. म्हणजे मी काय करतो, मी आता एक टाकी आहे, खूप मोठी टाकी, आणि त्याच्यामध्ये पूर्ण पुण्याला पाणी जातं. तर मी काय करतो, ती टाकी भरण्याचा प्रयत्न करतो. मग टाकी भरल्यानंतर म्हणजे काय करतो, मी रिटायरमेंटपर्यंत ती पूर्ण टाकी भरणार, आणि रिटायरमेंटमधून तिकडून मला नेहमी पाणी येत राहणार. तो आहे SWP. म्हणजे मी काय करतो, 6 कोटीचा रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट केला. आता जर मी 6 कोटी केलं तर आयुष्यभर मला 3 लाख रुपये येत राहणार. म्हणजे मला दुसऱ्यांवर डिपेंड. हे का गरजेचं आहे रिटायरमेंटसाठी? बरं, रिटायरमेंट नंतर खूप आई वडिलांचे हाल होतात, त्यांचा रेस्पेक्ट नाही राहत. खूप मुलं, म्हणजे सर्वच नाही पण 10-15% मुलं आपल्या आईवडिलांची नीट वागत नाही आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात, एकतर तुमचा सेल्फ रेस्पेक्ट जागर राहतो, कारण तुम्ही मुलांसमोर हात पसरत नाही. तुम्ही स्वतःच्या जिंदगीवर, म्हणजे तुमच्याकडे स्वतः अमाऊंट आहे आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह चालू राहता. प्लस मुलं पण तुमच्याशी नीट राहतात, कारण त्यांना माहिती यांच्याकडे अमाऊंट आहे. बरोबर. तर SIP इज बिल्डिंग द वेल्थ अँड SWP इज विड्रॉईंग दॅट वेल्थ टू सस्टेन माय लाईफस्टाईल. वेल्थ आणि मध्ये काय फरक आहे, म्हणजे पैसा आणि संपत्ती यामध्ये नेमका काय? पैसा म्हणजे काय, जो तुमच्या बँक अकाउंटमध्ये तो पैसा, 1-2 लाख 3 लाख रुपये तो पैसा. संपत्ती म्हणजे काय, 5-10 कोटी आपण जे ती बनवतो त्याला संपत्ती बोलतो. वेल्थ म्हणजे काय, की मला ती आयुष्यभर करू शकते. पैसा येत जात राहतो, पैशाने आपण वेल्थ बनवतो. पैसा जमा करून 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 वेल्थ होते. तर आपला फोकस काय पाहिजे, की आपल्याला रिटायरमेंटपर्यंत एक कॉर्पस क्रिएट करायचा आहे, जिकडे मला कोणावरच डिपेंडेंट नाही राहायचं आहे. मेडिक्लेम, मेडिसिन्स आणि माझी लाईफस्टाईल मी बिना मुलांवर अवलंबून राहून सस्टेन करू शकतो. तिकडे तुमचा सेल्फ रेस्पेक्ट वाढणार. प्लस सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे, मुलं तुमच्याशी नीटच राहणार. त्यांना माहिती आहे यांच्याकडे पैसा. मी हे नाही बोलत सर्व मुलं तशी आहेत, पण जर असेल तर तू पण नीट राहणार. आपण का दुसऱ्यांवर डिपेंडेंट राहायचं ना. आपण स्वतःची वेल्थ क्रिएट केली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो 10 कोटी काही मोठी, 10 कोटीची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला सांगतो. 30 वर्षानंतर 10 कोटीची व्हॅल्यू किती आहे, 1,87 लाख रुपीज. 6% इन्फ्लेशन नंतर 10 कोटी काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि जर आपण 10 कोटीचं स्वप्न नाही बघितलं तर बॉस 10 कोटी बनणारच नाही. सर्वात पहिला 10 कोटी आपल्या डोक्यात बनतात, नंतर ॲक्च्युअल बँकमध्ये बनतात 20-25 वर्षांनी. पहिला आपण इकडे तो ड्रीम बघितलं पाहिजे ना. आपण पहिलं स्वप्न बघतो, नंतर ते खरं होतं. आपण जर स्वप्नच नाही बघितलं तर ते खरं कसं होणार. आपण स्वप्न बघण्यामध्येच आपल्याला ना कमतरता असते. आपण 1 कोटीलाच घाबरतो, 10 कोटी कसे होणार.
बरोबर आहे. आणि परत विषय येतो तो माइंडसेटचाच येतो. मग तुम्ही 10,000पेक्षा जास्त लोकांना फायनान्शियल गायडन्स देत आहात, तर गरिबांची आणि श्रीमंतांची मानसिकता यामध्ये तुम्हाला काय मेजर फरक जाणवतो? श्रीमंतांकडे पेशन्स खूप आहेत, कारण त्यांनी पैसे कमवले नाही. त्यांना माहिती आहे की पैसे कमवण्यासाठी ना पेशन्स लागतो. आणि गरीबाला फटाफट रिटर्न्स पाहिजे. Instant. म्हणजे इन्स्टंट. म्हणजे तो क्रिप्टोमध्ये का जातात? इन्स्टंट रिटर्न्ससाठी. आता मुकेश अंबानी क्रिप्टोमध्ये का नाही पैसे टाकत आहे? तो टाकणार, पण तो बिझनेससाठी टाकणार. तो रिटर्न बनवण्यासाठी नाही टाकणार ना. तो बिझनेसमध्ये पैसा लावतोय. त्याला माहिती आहे की मी पैसा लगाया तो. आता त्यांनी जेव्हा जिओचं काम चालू केलं, तर जिओ त्यांनी फ्रीमध्ये आणला. हो. राईट. त्याच्या पहिला त्यांनी 1 का 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली, विदाउट अंडरस्टँडिंग की ह्याचे रिटर्न्स येणार नाही. म्हणजे त्यांनी केवढा मोठा पैसा टाकला आणि पेशन्स ठेवला ना. आज आपल्याला जिओ दिसतो, पण तुम्ही जिओला 2012-13 मध्ये विजन करा, होईल का? नाही. आता एक्झाम्पल देतो. आज आपण व्हिडिओ कॉल बोलतो, सहज आहे ना. मी त्या जमान्यातनं आलो आहे जिकडे आमच्या रिमोट कंट्रोलला सुद्धा वायर होती. तर जेव्हा रिमोट कंट्रोलची वायर निघाली, तर मला नाही ऐसा कैसा चलेगा रिमोट कंट्रोल, नाही चालू शकत. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, तर अरे रिमोट कंट्रोलला आमच्या वेळी वायर होती, तर ती वायर टी व्हीला जोडायची आणि रिमोट कंट्रोलला असायचा. जेव्हा वायर काढली तर मला चालूच नाही शकत, असं कसं चालणार? आज आपण व्हिडिओ कॉलवर कुठेही बोलू शकतो. बरोबर. आमच्या टायमाला म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा नोकियाचा फोन बघितला, एवढा जाडा होता तो, असा वॉकी टॉकी सारखा होता. मी त्या व्यक्तीला विचारलं, ये क्या है करून? तो बोलतो मोबाईल फोन है. मला क्या होता है इससे? फोन पे बात कर सकता है. तर मी बोला वायर किधर आहे? कारण घरात टेलिफोनला वायर असायची ना. साहजिक प्रश्न आहे, मग वायर किधर आहे? बोलते नाही ऐसे बात होता है. ऐसा कैसा बात हो सकता है? वायर किधर आहे? बोलते नाही बात होता है. बोलते 1 मिनिट का 120 रुपये लागत होते तेव्हा. बापरे. आता तर इनकमिंग फ्री आहे, सोडून द्या. इनकमिंग फ्री वाटतं 2003ला झाली वाटतं. त्याच्या पहिला मला पण आउटगोईंगचे इन्कमिंगचे पण पैसे होते मला. म्हणजे मी 2001 पासून मोबाईल वापरतो, तेव्हा 2003ला गव्हर्नमेंटने इन्कमिंग फ्री केली. त्याच्या पहिला म्हणजे आम्ही फोन आला ना, तर आम्ही फोन पण नाही उचलायचो, फालतूमध्ये पैसे जातील. आणि वरती चार्जेस पण जास्त होते. म्हणजे 1 का 1.5 रुपये होता काहीतरी 1 मिनिटाचा. नंतर टाटानी आणल्या की जेवढं सेकंड बोलणार तुम्हाला तेवढंच बिल लागणार. तर आज ती मानसिकता, आज जर कोणाला सांगितलं की ज्या व्यक्तीने कधी रिमोट कंट्रोल जर वायरनी यूज केलं असणार, जर त्यांना सांगितलं आज मोबाईल पे तुम US में बैठा उससे बात कर सकता, तो हजमच नाही करणार. हाच मानसिकतेचा फरक आहे गरिबांमध्ये आणि श्रीमंतांमध्ये. श्रीमंत काय करतो, त्याला माहिती आहे 100 कोटी बनणार ते, मला त्या रस्त्यावर चाललं पाहिजे. आज 10 आहेत माझ्याकडे, 100 होती. गरीब कधी विचारच नाही करत. तो काय बोलतो, अरे 10 कोटी बनवण्यासाठी ना फटाफट किती बनवणार. म्हणजे सिम्पल आहे आपला ऑब्जेक्टिव्ह. काय फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ना एक गोष्ट काय ना, मला मुंबई ते पुण्याला जायचं आहे, हा माझा ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे मला रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट करायचा आहे. मुंबईवरनं निघालो आणि पुण्याला आलो म्हणजे माझा रिटायरमेंटचा कॉर्पस झाला. लोकांचा फोकस कुठे असतो मध्ये, स्पीडमध्ये जाण्यामध्ये. मग ते कधी पुण्याला पोचतच नाही, मधीतच क्रॅश होतात. आता 80 किलोमीटरने आलो म्हणजे मी 3 तासात पुण्याला पोचणार. आता मी 130-140ला चालवली तर काय होणार, पोचणार का? मी नाही पोचणार, ॲक्सिडेंट होणार. हा गरीब माणसाचा माइंडसेट आहे. जो श्रीमंत आहे तो काय बोलतो, चालेल ना 3 तासाच्या की 15 मिनटं, 3.5 तास पोचणं महत्त्वाचं आहे. 60 वर्षामध्ये रिटायरमेंट कॉर्पस नाही होणार, 62 मध्ये होईल, 65 मध्ये होणार ना, मला माहिती आहे. आणि आपल्याला 50 मध्येच करायचं असतो आणि गाडीच ठोकून टाकतो आपण. हा प्रॉब्लेम आहे, पेशन्स नाही आहे. आणि अजून एक माइंडसेट मला जाणवतो लोकांचं चेंज झालं की ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपण बोलतो की 60 वर्षाचा आपण कॉर्पस जमा करायचा, तर परत हा प्रश्न येतो की 60 वर्षापर्यंत आपण जगू का? बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न असतो. मी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा तू SIP चालू कर, 60 वर्षात तुला रिटायरमेंटला त्याची मदत होईल. पण तो माझा आता 5 वर्षाचा मी काय सांगू शकत नाही, 60 वर्षाचा तयारी आत्ता का करू? मी तुम्हाला एक खरं गोष्ट सांगू की कोणी तुम्ही यांना खूप दुःखीतल्या दुःखी माणसाला जाऊन भेटा, जो आयुष्यात खूप त्रासलेला आहे, पण कोणच पृथ्वी सोडून जायला रेडी नाही. दुःखीतला दुःखी माणूस म्हणजे हे सर्व रिझन देतात. ह्याच माइंडसेटमुळे पैसे नाही बनत. 60 में क्या देखा है नाही, 60 में. अरे तुम्हाला, मला खूप लोक बोलतात सर जिएंगे कब? अरे ज़्यादा कमाओ, ज़्यादा मेहनत करो. मतलब आप बोल रहे हो आपको पैसा आएगा तो आप क्या लोगे, पहिला आयफोन लोगे. अरे भाई पहिला इन्व्हेस्ट करो ना. आता ह्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. हा कुठून येतो, आपण आहे ना, आता जेव्हापासून सोशल मीडिया झाले ना, आपण फोमो मध्ये आपलं आयुष्य जगतो. बरोबर. फोमो म्हणजे काय, अरे उसके पास आयफोन है, उसने BMW लिया, अरे हा एवढे सोन्याचे चेन घालतोय, मी काय करतो. तुम्ही हे नाही बघत तो कुठल्या जनरेशनमध्ये आहे. म्हणजे
तो फर्स्ट जनरेशनमध्ये, सेकंड जनरेशनमध्ये, थर्ड जनरेशनमध्ये आहे. एक्झाम्पल द्यायला धीरूभाई अंबानी फर्स्ट जनरेशन वेल्थ बिल्डर होते, सेकंड जनरेशनला मुकेश अंबानी होते, थर्ड जनरेशनला यांची मुलं आहेत. आता तर आपले फर्स्ट जनरेशनमध्ये आपले खायचे वांदे होते, घर नव्हतं, पत्राच्या घरात राहत होतो, तर आपलं फर्स्ट जनरेशन जर मी असणार तर माझा पहिला फोकस काय पाहिजे का मला घर घेतलं पाहिजे, बेसिक त्या रिक्वायरमेंट पूर्ण करायची. मग आता जर तुमच्याकडे पैसे आले आणि दर 2-3 वर्षांनी तुम्ही आयफोन घेतला, तुम्ही घरासाठी कुठून डाऊन पेमेंट जमा करणार? मग हे समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फर्स्ट जनरेशनमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये, तुम्ही फर्स्ट जनरेशनमध्ये आहेत, पण तुमचं आयुष्य तुम्ही दुसऱ्या जनरेशन, जो तुमचा मित्र आहे तो सेकंड जनरेशनमध्ये, म्हणजे त्याच्या आई वडिलांनी घर घेऊन ठेवलंय, तर तो अफोर्ड करू शकतो. मी फॉरेनला वेकेशनला जातोय का, मी आयफोन घेऊ शकतो. अरे पण आपलं घरच नाही आहे ना. मग हे लोक विसरून जातात. आपण फर्स्ट जनरेशनमध्ये आहे, पण आयुष्य दुसऱ्या जनरेशन किंवा थर्ड जनरेशनकडे बघून जगतोय. सर्व इंस्टाग्रामवर तर सर आजपर्यंत इंस्टाग्रामवर बघा सर्वांनी आपल्या घराचा चांगलाच भाग टाकलेला, कोणी कलर गेलेला भाग असे ते खरपली पडलेले दाखवला का? नाही. म्हणजे दे आर ऑल्सो नॉट शोईंग व्हॉट दे आर शोईंग द बेस्ट पार्ट ऑफ देम ना. आणि आपण फोमोमध्ये आपलं आयुष्य जगतोय. बरोबर. तर तुम्ही फर्स्ट जनरेशन, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं तुम्ही आयुष्याच्या तुमच्या फॅमिलीमधल्या कुठल्या जनरेशनमध्ये. जर तुमच्याकडे स्वतःचं घर नाही किंवा छोटी रूम आहे आणि त्याच्यामध्ये 5-10 लोक राहतात, तर तुम्ही फर्स्ट जनरेशन आहे. मग तुम्ही जास्त एक्सपेक्ट नका करू, तुम्हाला बेस बिल्ड करायचा आहे. आता मी सुद्धा त्याच बेसमधून आलेलो आहे. मी फर्स्ट जनरेशन आहे, तर मला माहिती आहे, मी एक्सेप्ट केलेलं आहे. जे माझ्या मुलांना भेटणार ते मला नाही भेटणार, पण जर मला ही गोष्ट पुढपर्यंत घेऊन जायची आहे तर मला त्याला टिकवायची आहे, मला इन्व्हेस्ट करायचे आहे. जर आपल्या पंजोबांनी जमीन विकून टाकली असती तर मग काय राहिलं असतं का आपल्याला? आपण तो विचार, आपण लॉजिक नाही लावत. आपण फक्त ना इंस्टाग्राममध्ये ना दुसऱ्यांचे आयफोन बघतो, गाडी बघतोय, लॉजिक नाही लावत का मी कुठून आलो, माझ्या घराची सिच्युएशन काय. ज्या दिवशी मी माझ्या घराची सिच्युएशन हे करणार ना की मी फर्स्ट जनरेशनमध्ये आहे ना, तर आय कॅनॉट अफोर्ड टू लिव्ह अ सेकंड जनरेशन लाईफ ना. पहिला माझा ऑब्जेक्टिव्ह काय असणार, अरे आपले 5-6 लोक आहेत, कमीत कमीत 1 BHK किंवा 2 BHK घर तरी असलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? आता जर मी असेच दुसऱ्यांना बघून आयफोन घेतोय, गाडी घेतोय, मग कसं घर येणार? नाही होणार काही. आणि मग तुम्ही कधीच बेस बिल्ड नाही करणार, मग तुम्ही नेहमी त्या गरिबीच्या सर्कलमध्ये असणार. आजची जनरेशन पण, पुढची जनरेशन पण, तिसरी जनरेशन पण. आता आमच्या इकडे एक होतं, त्या लोकांनी खूप जोरात धूमधमाक्यामध्ये लग्न केलं, पण जी त्यांची आई होती घरकाम करायची, स्वतःचे पैसे, मेहनतीचे पैसे होतं, काय वाद नाही आहे. तर मी बोललो का यार, माझ्या मनात प्रश्न आला, तुम्हाला एवढ्या जोरात थाटामाटात लग्न करायची काय गरज होती? तेच पैसे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी यूज करा ना, डाऊन पेमेंटसाठी, घरासाठी. कमीत कमी 9-10 लाख रुपये खर्च केला असणार. आता 9-10 लाख रुपयाची समजा सबब्समध्ये किंवा मुंबईच्या बाहेर जाऊन तुम्ही घर घेऊ शकला असं, एक 15-20 लाख रुपयाची डाऊन पेमेंट जाऊन स्वतःचं घर असलं असतं. मी काय केलं, शोरशराबा केला. लोक काय म्हणतील किंवा लोकांना काय वाटेल आणि आपले फायनान्शियल, ह्याच्यामध्ये मराठी माणूस मेलेला आहे. लोक काय म्हणतील, अहो ते तुम्हाला जेवायला घालायला येणार आहेत का, ते तुम्हाला ते तुमची मदत करणार आहेत का? आणि मी लोकांबद्दल काय विचार करू, मला माझ्या आयुष्याबद्दल विचार करायचा आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय ओपिनियन ठेवताय मॅटरच नाही करत. मी खुश आहे का माझ्या आयुष्यामध्ये? खूप लोक आहेत ना आजकाल फक्त म्हणजे स्वतःला ना खूप खुश आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय दाखवायची गरज आहे? मी काय ते मला माहिती आहे ना. आणि आपण जोपर्यंत दुसऱ्यांच्या परसेप्शननी किंवा दुसऱ्यांच्या थॉट प्रोसेसनी जर आयुष्य जगू ना, तर आपण कधीच सक्सेसफुल नाही होणार. मला खूप लोकांनी सांगणार आहे धंदा करू नको, धंदा करू नको. मला धंदा करायचा, मी धंदाच करणार नाही. ये फेल हो गया, वो फेल हो गया, मेरे को तो बिझनेस ही करना है, मैं बिझनेस ही करूंगा. हे लोक काय बोलतात त्याच्याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. कोणी सांगितलं हो मग तुम्ही काय गपचूप लग्न केलं, हो आमच्याकडे पैसे नव्हते, सांगून टाकतात काय. अरे आम्हाला घर बांधायचं आहे रे बाबा, आमची बेसिक रिक्वायरमेंट घर बांधणं आहे. त्या मुलीला कुठे आनंद होणार की एक दिवसासाठी ती स्टेजवर उभं राहते का आयुष्यभर ती चांगल्या घरात राहते? आयुष्यभर चांगल्या घरात. पण आपण लॉजिक नाही वापरत आहे ना. आपण काय करतोय, आपण इमोशन पेक्षा आता तो इमोशनच्या पुढे शो ऑफला गेलेला आहे. अरे तो काय बोलणार, माझा व्हिडिओ कसा आलेला, छान होता. अरे ते एक दिवसाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आयुष्याचं डाऊन पेमेंट घालून टाकलं ना. बरोबर आहे. पुढचे 3 ते 4 वर्ष डेंट लागून जातो सगळ्या फायनान्सला. कॉमन सेन्स नाही वापरत आहे. आपल्याला हिंमत नाही करत आहे आपण तो विचार करायचा. नाही मी काय बोलतो, घर पण चांगलं असलं पाहिजे, लग्न पण जोरात झालं पाहिजे, प्रोव्हाइडेड तुमचं घर चांगलं आहे तर. जर मुलगा एक भाड्याने राहतोय, तर मी तर सरळ सांगणार बाबा, एकदम ते रजिस्टर करून आणि जे आपले काय बोलतात ते रीतिरिवाज आहेत, म्हणजे बेसिकमध्ये
2-3 लोकांमध्ये रीतिरिवाज पण इम्पॉर्टंट आहेत. रीतिरिवाज करा, स्वस्तामध्ये 15-20 हजारामध्ये लग्न उरकून टाका. जर तुमचं घर नाही आहे मग तुम्ही एवढा शोरशराबा कोणाला दाखवला करता. आता एक गोष्ट सांगतो मी, जे 80% लोक येतात लग्नामध्ये, तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात का खोड काढायला येतात का जेवायला येतात? किती लोक मनापासून आशीर्वाद द्यायला येतात? लग्नाचा कन्सेप्ट काय होता माहिती आहे का, की वर वधूला येऊन आशीर्वाद द्यायचा आहे, त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात झाली पाहिजे. बरोबर. आता डेकोरेशन बघायला येतात, साडी कुठली घातली, खोड काढायला येणार, मग आशीर्वाद द्यायला मग तुम्ही कशाला स्वतःचा खर्च करून त्याला कोणा बोलवत आहे? अरे गपचूप रजिस्टर मारून टाका ना. सी, आपण लॉजिक नाही वापरत आहे. 80% लोक आहेत ना बघा, तुमच्या जर तुमच्याकडे काही नाही आणि जर तुम्ही जेवढा जोरदारात केला ना तर लोकांची जळणार. मग तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून लोकांना जळून तुमच्याबद्दल काय बोलतात ते चांगले विचार नाही ठेवतात, त्याच लोकांना तुम्ही बोलवताय. हा एक सिम्पल लॉजिक आहे की आता समजा मला गाडी घ्यायची आहे. आता माझ्या गाडी 10 ते 15 लाखामध्ये माझं काम होऊन जातं, पण पार्किंगमध्ये माझ्या शेजाऱ्याची 30 लाखाची गाडी आहे. आपल्याला 40ची तरी घेतली पाहिजे, ट्रॅव्हलिंग तेच करायचं, अपडाऊन तेवढंच करायचं आहे. मग त्याची जळवण्यासाठी मी काय करतो, गाडी घेतो, तो जळतो. 2-3 महिन्यानंतर त्याच्यासाठी पण गाडी जुनी झाली नाही तुमच्यासाठी, तो पण नाही बघत आणि गाडी तुमच्या, पण तुमचा पॉकेट पुढच्या 5 वर्षापर्यंत जळतोय ना EMI नी. म्हणजे जी या गोष्टीची गरज नव्हती तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन तो खर्च केला. हा काय, हा फोमो ड्रिव्हन आहे. अरे तुम्ही BMW घ्या, पण माझं म्हणणं काय, अफोर्ड करता तर घ्या. कर्जबाजारी करून तुम्हाला गरज नाही, म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याला जळवण्यासाठी गाडी घेता तर गाडी घेऊच नका. मग आता जर मी गाडी माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे घेतो, आता समजा माझ्या मित्राने किंवा कोण जो मला आवडत नाही त्यांनी मोठी गाडी घेतली, मला फरकच नाही पडत, कारण माझं प्रेम माझ्या गाडीवर आहे ना, माझी रिक्वायरमेंट माझ्या गाडीमध्ये आहे. मग BMW घ्यायचं तर घेऊन दे ना, मला काय फरक पडतो. ही क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपली इकडून क्लिअर होणार ना, तुम्ही हा फाजील खर्च बंद करणार. आपण अफोर्ड, तुम्ही आता बोलले की आपण अफोर्ड करू शकतो किंवा नाही, ते अफोर्ड न करताना आपण गाडी घेतो, तर अफोर्ड करू शकतो का नाही हे कसं चेक करायचं? सिम्पल आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीची कॉस्ट तुमच्या नेटवर्थच्या जर 20% पेक्षा जास्त असली, नेटवर्थ पण एकदा ब्रीफमध्ये. नेटवर्थ म्हणजे तुमच्याकडे लिक्विड किती आहे त्याच्यामध्ये. मी पर्सनली नेटवर्थला मोजताना मी घर नाही मोजत, कारण घर तुम्ही विकत नाही आणि विकणार नाही. नेटवर्थ म्हणजे काय, तुमचे स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा FD किती असणार, 1 कोटीच असणार. जर तुमच्याकडे 1 कोटी आहे, तुम्ही 20 लाखाच्या पैकी वर्षी गाडी नाही घेतली पाहिजे. जर 20 लाखाच्या वरती गाडी घेता तर तुमचा फिनान्स हाळू शकतो. म्हणजे गरजच नाही ना, तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. बरोबर. तुम्हाला 50 हजाराचा पगार आहे आणि तुम्ही 40 हजाराचा EMI करता, म्हणजे तुम्ही घर अफोर्ड नाही करतायत ना. तुम्हाला आपल्याला काय वाटतं, अरे बँक लोन दे रहा है, अरे पर तू अफोर्ड नहीं कर पा रहा है वो घर को, इधर आपका फिनान्स बिगड़ रहा है. तर माझं म्हणणं काय, जरा लेट थांबा आणि नंतर घर घ्या. आता जे 90% लोक जे पहिला घर घेतात ना, मेजॉरिटी लोक ते अफोर्डच नाही करू शकत, स्ट्रेच करून घेतात फार, तिकडे फायनान्स बिघडतो. त्यापेक्षा जरा थांबा आणि घ्या ना. आता समजा तुमच्याकडे 1 कोटी जर तुमच्याकडे लिक्विडमध्ये नाही आहेत, म्हणजे स्टॉक्स, म्युच्युअल फंड, FD मध्ये नाही आहेत, तर 20 लाखाच्या वरती तुम्ही गाडी घेतलीच नाही पाहिजे. माझा पर्सनल टार्गेट आहे, जर माझ्या नेटवर्कच्या फक्त मी 5% गाडी घेणार. 5%? हा माझा कन्सेप्ट, म्हणजे माझा मी असाच आहे. हो. पण आयडियली लोकांचे शौक आहेत, लोकांना फिरायचं आहे, आयुष्य एन्जॉय करायचं, पण 20च्या वरती जातात. म्हणजे जर तुम्ही 20 लाखाची क्रेटा घेता तर कमीत कमी बँकेमध्ये 1 कोटी असले पाहिजे. क्रेटा जर आपल्याकडे गाडी असेल तर बँकेत 1 कोटी घेताय 20 लाख, तर बँकेमध्ये 1 कोटी असले पाहिजे. मग तुम्ही ती गाडी अफोर्ड करू शकता. आणि मग तुम्ही बोलणार आहे, ये टाइम क्रेटा लिया, अगला टाइम इससे अच्छा गाडी लेगा, असं असलं पाहिजे. क्रेटापेक्षा खालती नाही आला पाहिजे, किंवा क्रेटाला घास घासली नाही पाहिजे की आम्ही टायर चेंज करणे गेले पैसा नाही. बरोबर. येस, म्हणजे बेसिक लॉजिक नाही लावते आपण. आणि जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत ते, त्यांना 1 तारखेला सॅलरी येते, परंतु 1 आठवड्यानंतर अशी सिच्युएशन असते की सगळी सॅलरी वाईप आउट होऊन जाते, किंवा EMI असतील, ड्यूज असतील, ते भरण्यात पूर्ण पैसा निघून जातो. EMI घराचं असलं तर जस्टिफाईड आहे. जर गाडीचा EMI आणि तुमचं जर पैसे कमी होतात, मग गाडी तुम्ही अफोर्ड नाही करू शकतात. इन शॉर्ट, मग गाडी का घेतली? आता ओला उबेरमध्ये पण तुमचं काम चालतंय ना. बघा, आता जर तुम्ही 20 लाखाची गाडी घेतली, इन्शुरन्स किती झालं, 40-50 हजाराचा तुमचा इन्शुरन्स झाला, बरोबर आहे. तुमची रनिंग कॉस्ट आहे, तुमचा EMI समजा 10 हजाराचा EMI झालं, बरोबर आहे. तुमची रनिंग कॉस्ट 5 हजाराचा पकडा,
तर मोठी तुम्ही 15,000 रुपये खर्च होतोय. हम्म. जर तुमची ट्रॅव्हलिंग कॉस्ट 15,000 पेक्षा कमी आहे, मग डायरेक्ट कशाला हे हत्ती घेऊन बसलाय. बरोबर आहे. ओला उबेर यूज करा ना, हो. पार्किंगची झंझट नाही, ड्रायव्हरची झंझट नाही आहे, पाहिजे तेव्हा मेसेज टाकल्यावर येतो ना तो. हो 24 तास तरी पण. वी आर नॉट लॉजिकल. म्हणजे आपण आहे ना दाखवण्यासाठी जातोय. घराचा EMI असला पाहिजे, बाकी गोष्टींचा EMI नाही असला पाहिजे. फोनचा तर EMI नसला पाहिजे. जर तुम्ही EMI वर फोन घेता म्हणजे तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, मग का घ्यायचं त्याची गोष्ट अफोर्ड नाही करू शकत. तर आयडियली तुमचा आता जसं तुम्ही कॉर्पोरेट एम्प्लॉईज बद्दल विचारला, तर जर मॅक्स टू मॅक्स तुमचं जी सॅलरी आहे ना, जर दोन्ही हजबंड वाईफ कमवतात, म्हणजे जर एका घराची इन्कम 1 लाख रुपये आहे, तर तुमचा EMI 50-60,000 पर्यंत गेला पाहिजे, त्याच्यावरती नाही घराचा EMI. आणि बाकी तुमचे कॉस्ट नाही असले पाहिजे. बाकी तुम्ही काय 20-25,000 तुमच्या घराला लागणार, 10-15,000 रुपये तरी सेव्हिंग होणार ना तुमची. आणि तुमची सॅलरी तर वाढत राहणार. आता EMI तेवढंच राहणार, हो बरोबर, सॅलरी वाढणार ना, इन्क्रीमेंट पुढच्या वर्षी 20,000 वाढली. जरा तुम्ही तुमची लाईफस्टाईलला 10,000 अपग्रेड केलं तरी 10,000ची एक्स्ट्रा सेव्हिंग होते. मग तुम्ही सांगा कुठे प्रॉब्लेम मध्ये. ह्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगची खूप गरज आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचा अवेअरनेस कमी आहे का सर, असं तुम्हाला वाटतं? 100% लोकांना माहितीच नाही फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे 20 लाख रुपये आले. आता पुण्यामध्ये बघा ना, जो काय करतो तो जी जमीन आहे, ज्याला आपण आज सोनं बोलतो, तो जमीन विकतो आणि काय करतोय, फॉर्च्युनर घेतोय. सोन्याच्या. तुम्हाला माहिती आहे, माझ्या ना एका वडिलांना एका सोनारांनी सांगितलेलं की ये लोग आहे ना, महाराष्ट्रीयन लोग, ये ना सोना बेच रहे, म्हणजे जमिनीला तो बोलतो ये सोना बेच रहे और मेरे से पत्रा ले रहे, म्हणजे सोनं घेत होतं ना त्याच्याकडनं आपण. बघा किती डीप आहे. म्हणजे तुम सोना बेच रहे हो, म्हणजे जमीन आहे तुमची, सोना आहे, सोना बेच रहे हो और हमसे पत्रा ले रहे हो. त्या लोकांना विजन आहे म्हणून त्यांच्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे विजन नाही आहे. तो बोला अरे तुम सोना बेच रहा है और मेरे से पत्रा ले रहा है तुम. सोनाला तो पत्रा बोलतो. मग आपण पैसे कमवू शकतो का? आज किती बिल्डर तो पुण्यामध्ये मारवाडी गुजराती आहेत, भरपूर आहेत ना. मग का त्या लोकांनी ते अचीव केलं? आपल्या जमिनी असून मग आपण का नाही आपल्याला तो रुतबा करता आला? आपल्याकडे तो फायनान्शियल विजन नाही आहे. हे बघा ना, सोनं विकतोय आणि पत्रा घेतोय. किती डीप आहे तेव्हा. आणि हे कधी सांगितलं माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, 35 वर्षापूर्वी सांगितलं असं माझ्या वडिलांना. त्यांनी विचार करा, 35 वर्षापूर्वी सांगितलं. तेव्हा हा प्रकार जो पुण्यामध्ये काहीच नव्हता, आमच्याकडे हा प्रकार होता. लोक जमिनी विकायची आणि सोनं घ्यायची. म्हणजे हा 35 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलेलं. ते आजपर्यंत माझ्याबरोबर राहून गेलं. फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठल्या कुठींची आपण काळजी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट, कधीही आपण जेवढा पैसा कमवतो तर त्याच्यामधलं आपल्याला काहीतरी सेव्हिंग करता आला पाहिजे. आता ते पहिलं आपण मला एक ब्रेकडाऊन द्या तुम्ही. समजा सॅलरी आपल्या अकाउंटला आली, तर फर्स्ट प्रायोरिटी आपण कशाला दिली पाहिजे? सेव्हिंगला दिली पाहिजे किंवा आपल्याला एखादी ॲसेट घ्यायचं त्याला दिली पाहिजे का काय केलं? नाही, डिपेंड्स. आता तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये. आता तुमच्याकडे घर आहे तर तुम्ही काय करणार, तर घर आहे तर तुम्हाला घर घ्यायची गरज नाही, मग तुम्ही काय करणार, त्या वेल्थ क्रिएशनवर फोकस करणार. ओके. आता ज्याच्याकडे घर नाही त्याचा फोकस कसणार, मला घर घ्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे जी सॅलरी आली ना, तर पहिला तुमचा ना तुमचा जो तुमच्याकडे 2 सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे. एक तुमच्या सॅलरी अकाउंट आहे, जिकडे सॅलरी आली लगेच. आता समजा ₹1,00,000 सॅलरी आली, 50,000 रुपये सॅलरी आली, तर 10,000 ते 15,000 फटकन त्या सेव्हिंग अकाउंट दुसऱ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये गेलं पाहिजे, जिकडे तुम्ही यूज नाही करत. म्हणजे ते सेव्ह झाले. मग तिकडून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, स्टॉक्स घेता, म्युच्युअल फंड घेता, FD करता. म्हणजे पैसे वाढले. दर महिन्याला मी 50,000 मधले 15% 30% सेव्हिंग करतो 15,000 मध्ये. बाकीचा आता मला माहिती नाही, 35,000 मध्ये घर चालवा. कसं चालवायचं तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात हा रूल आहे, वाईफला मी सर्टन अमाऊंट देतो, ह्याच अमाऊंटमध्ये तुला घर चालवायचं आहे. मग लास्टच्या संडेला मच्छी मटण नाही येत, तर मी बोललो काय मच्छी नाही आहे, बजेट माझा एकदम कमी आहे, मी अफोर्ड नाही करू शकत. हे माझे वाईफ मला उत्तर देते आणि आम्ही न काही करता आम्ही त्याच्यावर हे करतो. ही सवय आहे. असं नाही का मी अफोर्ड नाही करू शकत, ही शिस्त आहे. किंवा उद्या जर जेव्हा माझे खराब दिवस येणार तर मला आता खराब दिवसामध्ये मला जगता आलं पाहिजे. प्रश्न कुठलाही नाही. तर आमच्या घरात बजेट आहे, या बजेटमध्ये चाललं पाहिजे. मग जर लास्टच्या दिवसामध्ये मच्छीची तंगी आली तर समजायचे हिचे पैसे संपल्यात, मग आम्हाला की इसमें आपको घर चलाना आहे. मी इझिली अफोर्ड करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण नाही आहे ती आहे ना, सवय आहे, ती राहिली पाहिजे. तर तुम्हाला 15,000 टाकायचे, 35,000 मध्ये घर चालवा. मग तुम्हाला कुठे कॉस्ट कटिंग करायचं करा. ही जेव्हा सवय लावतो ना, तेव्हा आपले पैसे वाढतात. म्हणजे 15,000 आपण सेव्ह करतो तर का, तर उद्या मला 5-10 वर्षांनी घर घ्यायचं आहे. तर वर्षाचे कितीला झाले, तर वर्षाचे मोठामोठी एक 1.5-2 लाख रुपये झाले.
5 वर्षात किती झाले, तर तुम्ही 2.25 लाख नाही होणार, 5 वर्षात किती होणार, एक 14-15 लाख होतील, कारण आपली सॅलरी पण इन्क्रीमेंट होईल. आणि 14-15 लाख तर सेव्ह केले ना 5 वर्षामध्ये. ती सिस्टम असणं खूप गरजेचं आहे. तर पहिला जेव्हा तुमचा पगार येतो तर सेव्हिंग बाजूला काढा, इन्व्हेस्ट करा आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही घर चालवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ह्याच्यामध्ये 2 खूप मोठे फॅक्टर आहेत. एक आहे मेडिक्लेम आणि सेकंड आहे टर्म इन्शुरन्स. हे काढणं खूप गरजेचं आहे. कारण खूप वेळा मी बघितलं आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे ना, खूप वेळा पर्सनल लोन घेतो. तर मी बोललो पर्सनल लोन का घेतलं, अरे माझ्या आईला ना हॉस्पिटलाइज करायला लागला. आता तुम्ही अवॉइड नाही करू शकत ना, डिले नाही करू शकत. घर घेता डिले करू शकतो, आईला हॉस्पिटल किंवा वडिलांना हॉस्पिटल घेऊ, त्यासाठी मेडिक्लेम काढणं खूप गरजेचं आहे. मेडिक्लेममध्ये काय होतं, कुठलीही इमिजिएट इमर्जन्सी येते ती तुमची कव्हर होते. टर्म, एकदा लग्न झालं का तुमचा टर्म इन्शुरन्स असलं पाहिजे. जर तुम्हाला काय झालं पुढे तुमच्या मुलाबालांचं काय, तर जर तुमचं वर्षाची 20 लाख रुपये इन्कम आहे तर तुमचा कमीत कमी 4 कोटीचा टर्म पाहिजे. म्हणजे जो 20 टाईम म्हणजे 20 वर्षापर्यंत तुमची फॅमिली सिक्युअर. 20 वर्षाच्या नंतर तुमचा मुलगा मोठा होणार, कामाला लागणार. बरोबर. तर हे गरजेचे आहे. त्याच्या पहिला एक इमर्जन्सी फंड करायचं आहे. इमर्जन्सी म्हणजे तुमच्या घराचा खर्च 35,000 रुपये, तर 35,000 × 6 मंथ्स तो तुमच्याकडे लिक्विड FD मध्ये फंड असला पाहिजे. 35,000 × 6 6 महिन्याचा. इन केस जर तुमची जॉब गेली तर तुम्हाला माझ्या 6 महिन्यापर्यंत टेन्शन नाही आणि 6 महिन्यामध्ये पण मी जॉब शोधणार. जर तुम्हाला जास्त भीती वाटते तर 1 वर्षाचा करा. 1 वर्षामध्ये तर तुम्ही कुठे ना कुठे हातपाय मारून जॉब घेणार ना. मग बघा तुम्ही आता जर अशा प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग केली तर तुम्ही अडकणार का. पहिलं काय असतं, सर्वात मोठी रिस्क तुमचा जॉब जाणार. आता जॉबसाठी तुम्ही कव्हर केलेलं आहे इमर्जन्सी फंड 6 महिन्याचा. येस. दुसरा प्रॉब्लेम काय, मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, हेल्थ. मेडिक्लेम काढलाय. येस. तिसरं काय, माझ्या आयुष्यभर काहीतरी होऊ शकतं, मग माझ्या फॅमिलीचं काय, त्याच्यासाठी टर्म काढलं. जर ह्या प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करता तर 95% 98% तुम्ही अडकणार नाही. तुम्ही विचार करा ह्याच्यावर वाईट काय होणार. वर्स्ट केस सिनारिओसवर बोलतो ना, तुमचा जॉब गेला. आता ओरेकलमधून 12,000 लोकांना काढले. ज्या महिन्याने फायनान्शियल प्लॅनिंग केली तो काय होणार, 6 महिने टेन्शन नाही आहे आपलं, चालेल 6 महिन्यामध्ये मी काहीतरी कुठेतरी हात मारतो. बरोबर. सेकंड काय, मेडिकल, ती पण कवर्ड आहे. थर्ड काय, टर्म, वर्स्ट केस सिनारिओ. ह्याला फायनान्शियल प्लॅनिंग बोलतो. सर, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की जो फर्स्ट जनरेशन आहे तर त्यांनी बेसिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काम केलं पाहिजे. तर त्याची सॅलरी समजा 10,000 रुपये असेल आज ॲज ऑन डेट, तर त्यांनी इन्व्हेस्टिंग किंवा सेव्हिंगची सुरुवात कशी केली पाहिजे. आता जर त्याची 10,000 रुपये सॅलरी आहे ना, तर पहिला ना त्यांनी सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटवर फोकस नाही केला पाहिजे. त्यांनी पहिला स्वतःच्या स्किलवर फोकस केला पाहिजे. आता तुम्ही किती सेव्ह करणार, 1,000 रुपये 2,000 रुपये, पण जर त्यांनी ती स्किल वाढवली तर 25-30 हजारला जाऊ शकतो आरामात. बरोबर. आज ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. हो. मग त्यांनी स्किलवर फोकस केला पाहिजे, इन्व्हेस्टिंगवर फोकसच नाही केला पाहिजे. ज्यांची पण सॅलरी 25,000च्या खालती आहे त्या लोकांनी इन्व्हेस्टिंगचं सोडून द्या, स्किलवर फोकस करा. बरोबर. स्वतःवरती काम करणार. नाहीतर तुम्ही सेव्हिंग करणार पण मग आयुष्यामध्ये पुढे नाही जाणार. बरोबर. तुम्ही खूप लिमिटेशन लावून ठेवणार. मग त्यापेक्षा स्किलवर फोकस करा. 25, 30, 50 जेव्हा तुम्ही 40-50ला जाणार तेव्हा तुम्ही सेव्हिंगवर फोकस करा. तोपर्यंत याचा अर्थ हे नाही तोपर्यंत पैसे उधळपट्टी करायचे, ते नाही आहे. आपल्याला स्वतःच्या अपग्रेडेशनमध्ये फोकस करायचं. म्हणजे हा सिनेरिओ असेल तर पहिले स्वतःवर काम करणं, अपस्किल करणं गरजेचं आहे. 100%. 25च्या खालती जर तुमची सॅलरी 25च्या खालती आहे तर पहिला इन्व्हेस्टिंग करू नका, स्वतःला अपस्किल करा. आणि हे इन्फ्लेशननुसार 6-6% वाढत जाईल 25,000 ही अमाऊंट. आणि तुम्ही स्वतः बघा काय होतं ना, एकदा अपस्किल केलं ना का 50-60 सोपं होतं मग. आणि नंतर तुम्ही मग इमर्जन्सी फंड, मेडिक्लेम, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी. पण जर तुम्ही सर्वाइव्हच नाही करत आहे, म्हणजे तुम्ही जर आपल्या घरात जेवणच नाही होत आहे तर मी हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा कसा विचार करू शकतो ना. पहिला काय का बाबा मेरा घर में खाना नाही बनणार, सो आय कांट ईट आउटसाइड इन हॉटेल ना. तर पहिला तुम्ही स्वतःच्या स्किलवर फोकस करा. सर, आणि समजा आपल्याला गाडी घ्यायची असेल आणि त्या गाडीला लागणारा फंड आपल्या अकाउंटमध्ये असेल, समजा XYZ 25 लाखाची गाडी आहे, तर ती गाडी घेण्यासाठी मी लोन केलं पाहिजे का जो माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे तो डिरेक्टली डीलरला जाऊन गाडी घेतली पाहिजे. लोन जास्त तुम्हाला फायदेशीर ठरतो. पण जर तुम्ही आता माझी एक्झाम्पल घ्या, आता माझं घरचं होम लोन चाललंय, तर जर मला बर्डन नको आहे आणि माझ्याकडे कॅश आहे तर मग मी कॅश यूज करणार. पण आयडियली लोन वुड बी, अगेन ह्याच्यामध्ये 2 टाईप आहे. तुमचं पीस ऑफ माइंड कुठे आहे. जर तुम्हाला अल्टिमेटली आपण या जगात काय करतो आपण, आपल्याला पीस ऑफ माइंड पाहिजे, मला आनंद राहायचा आहे. जर तुम्ही EMI घेऊन, फायनान्शियल ॲडवायझरचं आमच्यासारखंच ऐकलं, EMI घेऊन जर तुम्ही असं डोक्याला ताप, अरे यार टेन्शन आहे,
काय फायदा नाही ना, मग त्यापेक्षा पैसे देऊन टाका. सी अल्टिमेटली इट शुड बी पीस ऑफ माइंड. आपण रिटायरमेंट कॉर्पस का क्रिएट करतो? पीस ऑफ माइंडसाठी. बरोबर. तर इट इज पीस ऑफ माइंड. मग तुम्हाला पीस ऑफ माइंड कुठे येते बघा. जर तुम्हाला वाटतं यार मी अर्धे लोक असतात EMI मध्ये, लो बिंदास EMI, कोई टेन्शन नाही. पर अगेन वो हमारे लॉजिकमध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपले जे फिनान्शियल रूल्स आहेत त्याला एक्सिड नाही केलं पाहिजे. जर त्या रूल्सला एक्सिड करतायत, म्हणजे जर तुमच्याकडे होम लोन आहे, चला होम लोन आहे, तरी जर तुमची कारची EMI आहे तुमच्या सॅलरीच्या 20% जास्त आहे, मग नाहीच लॉजिक नाही. मग तो आप गाडी मत लो, ओला उबेर आहे ना, चलो काम. प्रामाणिकतेने स्वतःची खरं बोलण्याची ताकद ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःची खरं बोला, तुम्हाला आत्मधीतून फायनान्शियल ॲडवायझरची गरज नाही, तुम्हाला आत्मधीतूनच उत्तर येणार. पण आपण काय ना स्वतःला खोटं बोलत राहतो, नाही उसने किया, नाही होगा होगा होगा. प्रामाणिक राहा स्वतःशी, तुम्हाला उत्तर भेटून जाणार. आपण प्रॉब्लेम का ना, आपण प्रामाणिक नाही स्वतःशी. तुम्हालाच आतमध्ये माहिती आहे की गाडी लेणे काय, ओला उबेरचं काम हो रहा है ना मेरा. बरोबर आहे, गरजच नाही आहे. सर आज माझं वय 25 वर्ष आहे, आणि तर मग मी रिटायरमेंट प्लॅनिंग आजपासून कसं केलं पाहिजे? आता जर तुम्हाला 25 वर्षामध्ये रिटायर व्हायचं आहे, तर 25-15 हा फॉर्म्युला लक्षात. 25-15 पहिला किती सांगितलेला? 15-15-30. 15,000ची SIP 15% वाढले, 30 वर्षात किती होतात? 10 कोटी. आता 25-15 म्हणजे 50 मध्ये रिटायरमेंट व्हायचं. 25,000ची SIP 15% वाढली, 25 वर्षामध्ये 8 कोटी होतात. 50 मध्ये तुमचे अराउंड 8 कोटी झाले, तर 4.5 ते 5 लाख रुपये, 4 ते 4.5 लाख रुपये SWP थ्रू विड्रॉ करू शकता तुम्ही. जास्त पैसे पाहिजे तर 25,000ची आता चालू करा, 10% इन्क्रीमेंट करत राहा ना. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही 25 होते, त्याच्या 2,500 वाढवले, नंतर त्याप्रमाणे अजून 25% वाढवले, कारण तुमची सॅलरी पण 15-20% वाढते. बरोबर. जर तुम्ही आता एक्झाम्पल घ्या, तुम्ही ₹1,00,000 कमवता आणि आता तुम्ही 20,000 रुपये इन्व्हेस्ट करता. पुढच्या महिन्याला तुमची सॅलरी 1,20,000 झाली. आता मी 20च्या जागी 30,000ची SIP केली, तरी माझ्याकडे 10,000 रुपये एक्स्ट्रा उरले ना. माझी लाईफस्टाईल, मला आयुष्य पण तर जगायचं आहे, मला पिक्चर बघायचं आहे, मला फिरायला जायचं आहे. बरोबर. ते पण तर करायचं. आता सर्व साचून मुलांना सोडून जायचं का? आयुष्य पण जगणं आहे ना. पण मग त्याला बॅलन्स असणं गरजेचं आहे. लॉजिक, रॅशनॅलिटी खूप गरजेची आहे. आपण रॅशनल नाही राहत, आपण इमोशनली डिसिजन घेतो आणि आपण तिकडे चुकतो. बरोबर. सर तुम्ही एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर पण आहात आणि तुमचं मेजॉरिटी ऑफ दी कॉन्टेंट हिंदीमध्ये आहे. तर हिंदी लोकांच्या आणि आपले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत, तर त्यांच्या माइंडसेटमध्ये मेजर तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? ते खूप अग्रेसिव्ह आहेत. महाराष्ट्रीयन लोक खूप लेड बॅक आहेत. ऑपॉर्च्युनिटी येणार, आमचे सरकार आमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणार, मग आपण काम दुसरं कोणतरी करणार ऑपॉर्च्युनिटी क्रिएट. नाही, तुम्ही युपीवर नाही येऊन बघा भाई, त्याला काम तो हम लोग काम करताय. नाही आम्ही इकडे काम नाही करा, आम्ही नाही मॉलमध्येच ना, आम्हाला AC मध्येच लागतं. मग तो 15,000 रुपयेच देतोय, मला 25,000 रुपयाची सॅलरी पाहिजे. अरे पण तुझ्यामध्ये स्किल आहे का? मग स्किल अपग्रेडेशन, मग तो UPवर नाही तर तो 15,000 मध्ये करायला रेडी आहे. तुम्हाला कशी ऑपॉर्च्युनिटी भेटणार? ते लोक विचार करा, जो UPवरनं इकडे येतो, ते 10x10च्या रूममध्ये 5 जण राहतात, त्यांची पॉवर किती आहे स्ट्रगल करायची. आपण इकडे राहू ना, माझ्या बापाचं घर असून मी 25,000ची सॅलरी, अरे मी काय बोलतो 15,000ला सुरुवात तर कर तू, नंतर स्ट्रगल तर माहिती पडेल ना भाई काय आहे काय नाही, नंतर तिकडून पुढे जा ना. मी हे नाही बोलत का तिकडे तुला सरेंडर कर. अरे आता 6 महिने घरी आहेत ना, 15,000ची सॅलरी कर, 15,000 तरी येतील तुला. तिकडे जाऊन तर बघ तुला कुठे स्किल अपग्रेड करायची आहे, तुला काय कमी आहे. नाही, जेव्हा 25,000ची सॅलरी भेटणार त्या दिवशी मी नोकरी चालू करणार. सुरुवात करणं गरजेचं आहे. फायटिंग ॲटिट्यूड दाखवणं गरजेचं आहे. फायटिंग ॲटिट्यूड दाखवलं तर माणूस सुरुवात करतो. मग आपण फाईट करायला रेडी नाही, आपल्याला प्लॅटरवर पाहिजे. म्हणजे मी एकदम हार्श बोलतो, पण फॅक्ट आहे. फॅक्ट आहे. नाही मग असं होणार तरच मी करणार. मग असं तसं मध्ये बाहेरची लोक ऑपॉर्च्युनिटी मारून जातात. कारण आज भेटलं ना, आज मी करतो. तो बाहेरून UP विचार करा ना, ते 5 जण ते 10x10च्या खोलीमध्ये राहतात. बोले माझ्याकडे आला 15,000 का नाही, मेरे पास 10,000 है, चलो सेट 10,000 तो 10,000 में काम चालू कर. तो काय बोलतो, आज मला सर्वायवल करायचं आहे. मग त्या लोकांचा कॅरेक्टर कसं बिल्ड होतं आहे. तो UPवरनं त्याच्या इकडे 2,500-3,000 रूममेटला भाडं देणार, 2,500-4,000 मध्ये खाणार, तो 1,500 आईला पाठवणार. म्हणजे फाईट कोणाची जास्त आहे. मी जर माझ्या बापाच्या घरामध्ये राहतो ना मस्त वेगळी, मग आपलं काय कॅरेक्टर घडणार आहे. फाईट नाही दाखवतात ना. हा जेव्हा कॅरेक्टर बघा, पैशांच्या बद्दल नाही बोलतो, हा जेव्हा कॅरेक्टर कंपाऊंड होतो, तर तुम्ही विचार करता जेव्हा त्याच्याकडे 1,00,000-2 लाख रुपये दिले तर कसा वागणार.
कॅरेक्टर पण तर कंपाऊंड होत आहे ना. बरोबर. पैशांना सोडून द्या, कॅरेक्टर कंपाऊंड करतो ना. तो क्या बोलता है, भाई ये दिन निकाला है, मेरे को पता है क्या हो रहता है. तो जो त्याच्याकडे जी हिंमत येते ना ती आपल्याकडे नाही येत. आणि असं नाही का सर्वच महाराष्ट्रीयन तसे आहेत. खूप लोकांनी फाईट पण केलेत आणि खूप आपला मराठी माणूस पुढे पण गेलेला आहे. हो. पण जेव्हा आपण इन जनरल बोलतो तर आपल्याला हा ॲटिट्यूड दिसतो. तर सर्वांच्या बद्दल नाही बोलू शकत. खूप लोकांनी जबरदस्त काम पण केले ना. पण हा बाहेरच्यांमध्ये ॲटिट्यूड बघा ना, जे युपीवरून येतात, बिहारवरून येतात, फायटिंग ॲटिट्यूड आहे ना त्यांच्यामध्ये. आपलं काय आपल्या नाही ऑपॉर्च्युनिटी आहे, आता ऑपॉर्च्युनिटी मेरे पास आणायची. ती लोक ऑपॉर्च्युनिटीला शोधायला मुंबई पुण्यामध्ये येतात. वो भी अच्छा अपॉर्चुनिटी आना चाहिए. हा ना, ती लोक ऑपॉर्च्युनिटी शोधायला मुंबई पुण्यामध्ये येतात ना. आता तुम्ही बघा तुमच्याकडे किती पीजी असणार, एका पीजी फ्लॅटमध्ये किती लोक राहतात. स्ट्रगल आहे ना तू. मग त्याच्यातनं तो जेव्हा तो इकडून मग युरोपला जातो, US ला जातो, त्याचा कॅरेक्टर फक्त कंपाऊंडच होतो. आपण कॅरेक्टर कंपाऊंड करण्याचा प्रयत्न नाही करत आहे. हा डिफरन्स आहे. बरोबर. तुम्ही IIM पास आउट आहात सर, आणि तुम्ही या फायनान्स फील्डकडे कसे वळालात? ही जर्नी आम्हाला थोडक्यात सांगा. मी IIM मधून माझी डिजिटल मार्केटिंग केलेली आहे. तर बेसिकली मी फायनान्समध्ये माझ्या वडिलांकडे ना शेअर्स होते. तर मला काहीच माहिती नव्हतं. वडील गेल्यानंतर मी मला हे 10 रुपयाला घेतलेले. मग हाच मित्र होता, ह्याला विचारलं, अरे हा तेव्हा कोटक सिक्युरिटीजमध्ये होता, तर ह्याला विचारलं, अरे भाऊ देख क्या आहे. 28 रुपये वाला. म्हणा 10 रुपये का 28 रुपये हुआ. मग आपण करते. मग तेव्हा सुरुवात झाली. मग पहिला खूप मार खाला ट्रेडिंग विडिंग करून. नंतर मला माहिती पडलं. साधारणतः कोणत्या सालापासून तुम्ही सुरुवात केली? मी 2004-05 पासून, पण ऍक्च्युअली फुल फ्लेजमध्ये 2005 साल आलो. पण मार्केटमध्ये 2004-05 पासून आहे मी. तर मग ते घरी पेपर शेअर्स होते, फिजिकल शेअर्स होते, तिकडून सुरुवात झाली. आणि मग ह्यानी मला त्यावेळेस डीमॅट नव्हता. तर मी ह्यालाच विचारलं की कितना आहे. बोलला 28 रुपये. आला म्हणा 10 रुपये में लिया तर 28 रुपये हुआ यार, कमाल चीज आहे. मग तिकडून जरा इंटरेस्ट जनरेट झाला. आणि मग ट्रेडिंगची सुरुवात केली. मग लॉस होत गेला. मग नंतर शिकत माहिती पडलं की काही गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये ना, काही करण्यापेक्षा काही न करणं ना खूप महत्त्वाचं आहे. इकडेच लोक चुकतात. ज्या दिवशी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवायचे आहेत ना, तर तुम्ही ना रिटर्न्सला नको चेस करू, रिस्कला मॅनेज करा. काय करायचं आहे त्यापेक्षा काय नाही करायचं याच्यावर फोकस करा. ऑटोमॅटिक काय करायचं ते रिटर्न्स बनणार तुमचे. ॲक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला रिटर्न्स नाही बनवायचे, तुम्हाला रिस्क मॅनेज करायचे. FNO वर काय तुमचं मत आहे सर? अजिबात करू नका. सुसायडल आहे. लोकांना धंद्याला लावलं आहे. मी किती लोकांना, मी अशा लोकांना ओळखतो ज्यांनी FNO मध्ये लोकांनी सुसाईड केलं. आता इकडे तुमच्या पुण्याकडचाच होता, आमच्याकडे अकाउंट होता. FNO मध्ये एका दिवसामध्ये त्यांनी 1.5 कोटीचा लॉस केला. 1.5 कोटी? ऐका, जेव्हा जाऊन भेटलो मी त्याला, तो नरिमन पॉईंटला ऑफिस होतं, तर तो मध्ये यायचा. तर बोलतो त्या ट्रेडमध्ये त्यांनी 6 कोटीचा लॉस केलेला. आमच्याकडे 1.5 कोटीचा गेला, बाहेर टोटल 6 कोटीचा लॉस झाला. मर्सिडीज गेली, क्रेटा पण बँकवाले घेऊन गेले. वेल कनेक्टेड गाय. ते सोडा, मी अजून एक सांगतो. आमच्याकडे मी दिल्लीला एकाला भेटायला गेलेलो, बिग शॉट, खूप बिग शॉट, नाव नाही सांगणार मी. तर बोलतो एक दिन मी मला मी 17 कोटीचा लॉस बुक केला. बोलतो मी नसीबवाला था. बोलतो त्या दिवशी 78 करोडचा लॉस झाला, पण पोझिशन माझ्यासाठी फेवरमध्ये आले. 17 करोडला मी लॉस बुक करून टाका एका दिवसात. 17 करोड 78ला गेली ती. 78 करोडचा लॉस होता. म्हणजे हालत खराब झालेली. बिग शॉट. बोलतो सब बंद कर दिया मैंने. म्हणजे FNO मध्ये 100 कोटी दिवसामध्ये जाणं काही मोठी गोष्ट नाही, सहज घालू शकता. आता 100 कोटी जर दारूमध्ये घालवायचे आहेत, तुम्हाला नशेमध्ये घालवायचे, वेळ लागणार ना 100 कोटी जमायला. इकडे 1 दिवस लागतो. 1 दिवसात साफ होता सहज. बिग डील नाही आहे. अरे म्हणजे मी अशा लोकांना बघतो ज्या लोकांनी आपलं आयुष्य बर्बाद केलं FNO मध्ये. सर्वात मोठा तुमचा टाईमचा बर्बादी होतो. नंतर तुम्हाला माहिती पडणार यार FNO मध्ये पैसा गेलेला. बघा आमचे खूप सारे क्लायंट आहेत ना जे धंदेवाले आहेत. बोलते सर मैं FNO करता है. मतलब सर आपको बोलते हैं नाराज है, लॉस हुआ. सर आपको समझ में नहीं आ रहा है कितने का लॉस हुआ. मतलब 10 लाख का. मतलब आप ये जो 10 लाख का लॉस हुआ ना आपका अकाउंट में दिख रहा है. प्रॉब्लम क्या पता है, जो लॉस आपको दिख नहीं रहा है, आपका गिरायक और अपॉर्च्युनिटी दुसरा लेके गया. हा लॉस खूप डेंजरस आहे. आणि सर्वात मोठा लॉस आहे टाईमचा. बघा तो 10 लाखाचा लॉस आहे ना, तो तुम्हाला दिसतोय तर ते चांगला आहे. तुमचा फ्रॅक्चर झाला ना तर डेंजरस नसतो. कॅन्सर का डेंजरस आहे तो दिसत नाही, फ्रॅक्चर दिसतो ना. तर जो लॉस तुम्हाला दिसत नाही ना तो खूप डेंजरस आहे. तर स्टॉक मार्केट जो ब्रोकिंग तुमचा डीमॅट अकाउंटमधला जो लॉस आहे तो दिसतो, दॅट इज फाईन. जो लॉस केला आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे,
टाइम आहे Time दॅट आहे. इज व्हेरी डेंजरस. आपण तुम्हाला फ्रॅक्चर डेंजरस आहे का कॅन्सर डेंजरस आहे? कॅन्सर का तो दिसत नाहीये आणि जेव्हा समजतं तेव्हा नुकसान झालेलं असतं. आणि बरेच तरुण पण यात अडकलेले आहेत FNO इज अन कॅन्सर. आय एम टेलिंग यू. मी खूप आता एकदा ना एक मुलगा आला, तो असंच काहीतरी सोशल मीडियासाठी आलेला आणि मी FNOचं बोललो तर तो एकदम एकदम असं झाला. मी बोललो तू पण लॉस केला का? तर सर मी नाही लॉस केला. मग तू असा एकदम सीटमध्ये असा पाठी का झाला? तर सर माझा मित्र FNO करायचा आणि त्यांनी खूप लॉस झाला आणि त्यांनी आहे ना आमच्या हॉस्टेलमध्ये सुसाईड केली. तर मला ते लक्षात आलं एवढं डेंजरस आहे. माझ्या स्वतःच्या एक ओळखीच्या मुलांनी सुसाईड केली. डोंट तुमचे पैसे नाही बनणार, मी लिहून देतो तुम्हाला. मी खूप मोठ्या फर्ममध्ये टॉप शेरखानमध्ये होतो. माझ्याकडे पूर्ण क्लायंटचा PNL यायचा, पूर्ण जे पण पॅन इंडिया असायचे. 2010चं बोलतोय. कोणीच वर्षभरात प्रॉफिट नाही केलेलं. जर या वर्षामध्ये जर प्रॉफिट असेल दुसऱ्या वर्षामध्ये लॉस असेल. हे ब्रोकरेज जनरेट करण्यासाठी आहे. तुमचा पैसा नाही बनणार हे लाईफस्टाईल दाखवत आहेत. जर जेन्युइनली आता मला एक गोष्ट सांगा, खूप सारे ऑप्शन ट्रेडर होते, आता कुठे गेले? क्रिप्टोमध्ये गेले. का क्रिप्टोमध्ये गेले? तुम्ही तुमच्या सोन्यात देणाऱ्या त्या काय बोलतात त्याला कोंबडीला मारणार का? जर तुम्हाला ऑप्शनमध्ये पैसा कमवता आला मग तुम्ही क्रिप्टोमध्ये काय केलं? गव्हर्नमेंटने रेग्युलेशन डाला, बात नाही कर सकता इसके अगेन्स्ट. जर ठीक आहे अज्युम करा मी ऑप्शन इन्फ्लुएन्सर आहे. आता माझे 2 सोर्स आहेत कमवायचे. 80% मी माझ्या ऑप्शन ट्रेडिंगमधून कमवतो, 20% सोशल मीडिया कोर्स विकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कमवता तर 100% लोकांना पण दाखवा. आता जर गव्हर्नमेंटने ऑप्शनवर जर बार लावला की भाई आप नाही दिखा सकते, प्रॉब्लेम आहे, चॅनल बंद कर देंगे, मग तुम्ही क्रिप्टोमध्ये जाणार का? तरी तुमची 80%ची इन्कम येते ना तिकडे. म्हणजे ऍक्च्युली यांची 80%ची दाखवून यायची, 20%चा तो पण लॉस होता. किती फायनान्शियल आता किती लोकांना एक्सपोज झाल्यात. हो ना. मग एवढे मोठे मग तुमच्या अकाउंटमध्ये लॉस कुठे येते? एवढ्या वर्षापासून कधीतरी प्रॉफिट केला पाहिजे होता ना. बरोबर आहे. आम्ही तर रोंडावर सांगतो करू नका, लॉस होईल. लोकांना ऐकायचं नाही आहे. लोकांना ते मजा येते उड्या मारायला. हातपाय तुटल्यावर येतात मग आमच्याकडे. मी सांगितलेलं तुम्हाला नका करू, पण ते आम्ही सांगतो ना की पैसे बनण्यासाठी वेळ त्यांना फटाफट कमवायचे आहेत. हाच प्रॉब्लेम. हां मग जवाब आहे FNO आहे. मला माझ्या 2 वर्षांनी माझ्याकडेच येणार तो 100% लॉस. डार्क साईड कुठेतरी दाखवली जात नाही असं वाटतं का सर तुम्हाला? लोकांचा फायदा आहे म्हणून डार्क साईड नाही दाखवत आहे. मी तर सरळ सांगतो ऑप्शन करूही मत. माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगा मी ऑप्शन सांगितलं. मला किती शिव्या घातल्या लोकांनी, तुमको कमाने नहीं आता. मला जितना तेरा एज है ना उतना मेरा एक्सपिरियन्स है, मेरे को मत सिखा. जेवढा तुझा पोर्टफोलिओ नाही तेवढा माझा दिवसाचा PNL होतो. की मला नाही नको आहेत का पैसे, मला पण पाहिजे ना. मला माहिती आहे तिकडे खड्ड्यात जाणार आहे म्हणून नाही करत आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे. मग नंतर 3-4 वर्षांनी माहिती पडतं सच बोलला तर मग फॉलो करतात बरोबर. FNO मध्ये नाही पैसे म्हणणार. आणि लोकांनी आपलं आयुष्य म्हणजे 5-5, 10-10 वर्ष पाठी गेलेत लोक. एवढं डेंजरस आहे ते, अंदाज नाही येते त्याच्यात. ते काय ना 5,000 घ्या ना, 5,000 घ्या ना, 5,000 घ्या ना, आणि लत लागते मग. लत म्हणजे कसं ट्रेड लेना असं होतं. खूप बेकार आहे. आणि समजत तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जो प्रॉपर हे आहे तो नशा आहे तो ऑप्शन. म्हणजे तुम्ही बोलता ना त्याचे ते चर्सी लोक असतात ड्रगिस्ट, प्रॉपर नशा आहे तो. मी तर लांब राहतो बाबा एकदम, इससे दूर रहना अपने को. सर एक शेवटचा प्रश्न, जो तरुण आहे आज 25 वर्षाचा, तर त्यांनी कुठल्या सवयी, फायनान्शियल हॅबिट्स ज्याला आपण म्हणू शकतो त्या पाळल्या पाहिजेत? पहिला तर आहे ना सोशल मीडियावर लोकांची लाईफस्टाईल बघून आपल्याला जीवन नका जगू. पैसे सेव्हिंग करायला शिका. किसको जो गाडी लेना है लेने दो, जिसको जो फोन लेना है लेने दो. आपली औकात काय त्याप्रमाणे आपण सेव्हिंग करायची आणि फायनान्शियल प्लॅनिंग करा, बिल्ड करायला. आपण फोमोमध्ये जातो. बरोबर. अरे उसने आयफोन लिया मे बी आयफोन लेतो. अरे माझं घर नाही, तर माझी पहिली प्रायोरिटी घर आहे. तर पैसे जेवढे तुम्ही कमवता तुम्हाला कंपल्सरी सेव्हिंग केली पाहिजे आणि सेव्हिंग केलेल्या पैशांना कंपल्सरी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ही जर फायनान्शियल हॅबिट ठेवली तुम्ही सेव्हिंग करायची, तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच. आज जर तुम्ही 10,000 कमवता ना तरी यू वुड बी आरामसे फायनान्शियली फ्री बाय द एज ऑफ 50. आय एम टेलिंग यू. कारण तुम्हाला पहिला काय तुमची स्किल अपग्रेड करायची. स्किल अपग्रेड केल्यावर तुमचे सॅलरी वाढणार, सॅलरी वाढल्यावर तुमची सेव्हिंग होणार, सेव्हिंग वाढल्यावर घर घेणार, एमर्जन्सी फंड क्रिएट होणार, होत राहणार. डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे आणि विजनवर बिलीव्ह करणं की 10 कोटी बोललं ना बनवणार तर बनवणार. आपण आहे ना मध्ये दम तोडून टाकतो, छोड ना 10 कोटी नाही 10 करोड नाही होने वाला, गाडी ले लेता हूं मैं. अरे मग 10 कोटी होणारच नाही तुझे. आणि जस्ट आत्ता तुम्ही बोलता बोलता मला PPF आठवलं.
म्हणजे जे PPF अकाउंटमध्ये लोक पैसे टाकतात नाही सेन्स नाही PPF मध्ये सेन्स नाही. त्यापेक्षा तुम्ही हायब्रिड फंड्समध्ये पैसे टाका, फार बेटर रिटर्न्स येतील तुम्हाला. खूप लोक, आमचे क्लायंट्स खूप लोकांनी PPF मधून काढून हायब्रिडमध्ये टाकल्यात. फार सेफ पण आहे आणि रिटर्न्स पण चांगले आहेत. हे सर्व जुने प्रोडक्ट झाले आहे. आता तुम्ही त्या किती लोकांच्या घरी तुम्ही तो वाला फोन बघितला वायर? नाहीच येतात जवळपास, फार कमी लोकांच्या घरी मग आपण ह्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये अजून कशाला इन्व्हेस्ट करतो? बरोबर आहे ना? तेच आहे. म्हणजे अजून तुम्ही तो वाला फोन यूज करता. हॅलो. वा, खूप छान. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोकळ्या मनाने आणि सगळ्यांना समजतील अशा भाषेत आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत. आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. छान वाटलं. थँक्यू. येस.